काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 78 आणि ओबी क्रमांक 1648ला थांबलेलो होतो। श्लोक असा होता की विजय कोणाचा होईल असा प्रश्न विचारलाय दुर्योधनाच्या वडिलांनी, आणि ते का म्हणतात मला असं वाटतंय मनुष्यबळ जास्त आहे त्यामुळं मला असं वाटतं होईल, कारण त्यांच्याकडे सगळे रथी महारथी होते त्यामुळं त्यांचाच विजय होईल असं मला वाटतं, पण तुला काय वाटतं ते सांग। तेव्हा त्यांनी कसं सांगितलं बघा, ही युक्ती आहे। बाबा म्हणतात कोणाला तुम्हाला जर एखाद्या वेळेला निरोप सांगायचं तर डायरेक्ट नाही सांगायचं ए तुझं असं आहे तुझं तसं आहे असं नाही सांगायचं, हां आणि काय सांगायचं मग ते तुमच्या वक्तृत्वातून, पण साप मेला पाहिजे पण काठी तुटली नाही पाहिजे अशा प्रकारचं। तसं तो सांगतो। आता त्याला बघा ना सांगायची त्याची पद्धत कोण आहे, ऐकणारा कोणी राजा आहे। डायरेक्ट जर सांगतो तुझा पोरगा हरणार आहे आणि तुम्ही सगळे मरून जाणार आहे आणि म्हाताऱ्या यांच्याकडं तुम्हाला म्हाताऱ्यांना दोघांना आंधळ्यांना त्यांच्याकडे तुकडे मोडायला राहायला लागेल असं सांगू शकत होतो। सत्य बोलण्यासाठी तेवढी नाही क्षमता। त्यातल्या त्यात जो अडकलेला आहे कुठेतरी, आता समजा हा नोकर आहे, नोकराला बोलता येईल शेठला, आपल्या गुरुजींना आपल्याला बोलता येईल। असेच एकदा गलांडे आजी मला बोलले होते उंदराच्या गळ्यात आपलं मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधू शकतो, ते सगळ्या उंदरांना त्रास देते, परंतु सावधानतेचा इशारा कसा काय करू शकतो, नाही करू शकत। पण मग यांनी सांगितलं बघा, त्यांनी काय सांगितलं, जिथे चंद्र आहे तिथे चंद्रिका आहे, शंभू आहे तेथे अंबिका आहे, संत आहे तेथे विवेका असणे कीजी। बघा विवेक म्हणजे काय, सारासार विचार करण्याची अति उच्चांकाची स्थिती, आणि ती साधनेतून निर्माण होऊ शकते, एरवी होऊ शकत नाही। आणि तुम्हाला विचार करेल बघा बरं, ज्ञानेश्वर महाराज एवढे दिग्गज आहेत तरीसुद्धा सारासार विचार करायला त्यांना तिथे कधीतरी हात टेकावं लागले। कुठे, कोणत्या प्रसंगाला, ताटी उघडत ज्ञानेश्वरा, निर्णय घेता येईन आणि मग मी बंद करतो, त्यावेळेला त्यांना मुक्त दशेतला महात्मा वर्णन करू शकतो, मुक्त दशेतला आहे ना तो सांगू शकतो आहे की नाही, की ताटी उघडा ज्ञानेश्वरा, गंगाजळ हृदय करा, ताटी उघडा का राग आला ज्ञानेश्वर महाराजांना, माझं काही घेणं देणं नाही तरीसुद्धा आम्हाला त्रास देत राहतात, आम्ही काय असं गुन्हा केलेला आहे, हां बरं एकदा झालं दोनदा झालं बस आता काय करायचं, आपल्याला ह्या समाजाशी संबंध ठेवायचा नाही। तेव्हा मग ताई म्हणतात की विश्वपट ब्रह्मदोरान ताटी उघडा, कारण हा विवेक जो आहे तो भल्या भल्याने असा डळमळीत करू शकतो। आणि जर तुमचा विवेक जर तुम्हाला सुचला किंवा तुम्हाला असा पार्टनर भेटलं शेअर करायला, तर समजायचं का आपली काहीतरी मागील जन्माची निष्काम पुण्याई असली पाहिजे, त्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाही। दुसरं वाक्य काय सांगतात ते त्याच्यानंतर बघा सांगतात, राहो तेथे कटक, कटक म्हणजे काय ते सांगतात, सैन्य, राजा आहे तिथं सौजन्य तिथे सोयरीक, जिथं सौजन्य आहे जिथं प्रेमाचे संबंध आहे तिथं सोयरीक होऊ शकते। वन्नी तेथे दाहक, आग्नेय म्हणजे चटका, सामर्थ्य की यांचं सामर्थ्य, राजाचं सामर्थ्य सैन्य असणार, सौजन्य सोयरीके, येथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय, त्याप्रमाणे सांगतात। दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागमू आणि सुखी पुरुषोत्तम असे जैसा, गुरु तेथे ज्ञान। बघा कसं ज्ञानेश्वर महाराजांनी सोडलं नाही तरी पण प्रश्न आहे कोण जिंकेल, आणि यांना सांगायचं जिंकावा संसार, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे। बघा बरं आता याचा काय संबंध आहे गुरुचं सांगायचं, इथं काय प्रश्न विचारलेला आहे, पण कोणताही शेतकरी जर तास सोडून जनावर बाहेर निघालं तर त्याला फटका मारून पुन्हा तासावर आणतं, त्यांना फक्त निमित्त पाहिजे, त्या निमित्ताचा ते फायदा घेणार, दशक्रिया असो, सत्यनारायणाची पूजा असो, वर्षश्राद्ध असतो, सप्ताह असो, बड्डे असू द्या, तरी ते काय सांगणार, हा येऊन या जन्मा करा देहाचे सार्थ, किंवा नरदेहा येऊन विचारावे सारण, धरावा पैधीर भजन पारगी, अशा प्रकारे देह परमार्थ लाविजे भार का, हा याप्रमाणे। मग त्यांनी सांगितलं समजा असा माणूस आहे बघा, विजय नाम अर्जुन विख्यात, अर्जुन कसा आहे विजय नाम, हे पण व्यावहारिक दशेत सांगतात हा, नोट दिस पॉईंट, हे व्यावहारिक दशेतलं सांगणं, एक व्यावहारिक सत्ता, एक परमार्थिक सत्ता आणि एक प्रतिभासिक सत्ता। आता त्यांनी विचारणारा कोण आहे, अज्ञानी धृतराष्ट्र आहे, त्यांनी विचारलं कोण जिंकेल, आता इथे त्यांनी सांगितलं जिंकला कोणी आणि हारला कोणी, तरी कोणाचं होणार आहे, दोघांचीच हार आहे आणि दोघांचीच जीत आहे। ते म्हणतात तेव्हा कोणाचं होणार आहे, जिंकणार सुद्धा तोच आणि हारणार सुद्धा तोच, त्यामुळं कोणाचंही काय झालं नुकसान, कारण हे एकाच खोडाची मुळं आहेत ही सगळी, त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं बघा। आणि असा जो माणूस आहे दयाचे 20 शब्द,
सुखे म्हणू येती वेद तरी सदेह सचिदानंद का नव्हती. बघा बरं, असा मनुष्य ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेले, असा झालेले. आता अर्जुनाकडून जेवढ्यांना मारलं त्यांना काय भेटलं असेल? गतीच भेटली असेल त्यांना, त्यांचा उद्धार झाला असेल. कोणाकडून? मृत्यू. ब्रह्मज्ञानाकडून त्यांना मृत्यू भेटलेला आहे. जसं रावण काय म्हणतो, मला जर तुमच्या समोर आहे आणि मृत्यूच्या वेळेला तुम्ही माझ्या समोर आहे तर याच्यापेक्षा अजून काय भाग्य. एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या संगतीत मला देह ठेवायचा, त्यावेळेला डोक्यात काय असणार, काय त्याच्या डोळ्यासमोर चित्र असणार आहे. मग अशा प्रकारे तयाचे सुख बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद ते सध्या सचितानंद का नव्हती. म्हणून या जिया बाही उभा तो लक्ष्मीचा वाल्यबा ते सर्व सिद्धी स्वयंबा येरमिनेने. सांगा बरं, ते म्हणतात भगवान कृष्ण आहे, त्याच्यानंतर त्याची लक्ष्मी आहे, मग तिथेच सगळ्या गोष्टी असणार, तिथे नसणार तर कुठे असणार. आणि अशा प्रकारे सांगता सांगता 48 नंबरच्या ओळीला आपण येऊन थांबलेलो. तो लक्ष्मीचा वाल्यब ते सर्व सिद्धी स्वयं येरमिनेने. ते म्हणतात पहा, म्हणून ज्या पक्षामध्ये लक्ष्मीपती श्रीकृष्ण भगवान उभे आहेत ते सर्व सिद्धी मूर्तिमंत असावा याशिवाय मी दुसरे काही जाणीत नाही. इथपर्यंत आलो होतो. आपण पुढील विषयाकडे वळूया. आता सर्व जीवांना अर्जुनाचा उपयोग आहे. आता कोण सांगतात माहिती का? ग्रेड आहे. इथं ग्रेड कोण सांगतात माहिती का? अर्जुन ग्रेड आहे भगवान कृष्णापेक्षा. कारण समाजाला फायदा कोणाकडून होणार आहे? अर्जुनाकडून होणार आहे. रामकृष्ण परमहंस ही तुलना नाही करत, पण या विषयाला धरून सांगतो. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद दोघात कोण आहे जेंटलमेन? स्वामी विवेकानंद. बरं, स्वामी विवेकानंद ग्रेड आहेत कोणाच्यामुळं? श्री गुरु सारिका ही इनडायरेक्टली त्याच्यामध्ये ते शुप्त स्थितीत आहे. त्याच्यानंतर ते सांगतात बाबाजी चैतन्य कुठंच गेले नाही, पण तुकाराम महाराज झाला कळस. का बरं? कोणाची पावर आहे? आत्ता ज्यांची ज्ञानेश्वरी वाचतो त्यांच्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांची गुरुजी किती पॉवरफुल आहे. परंतु नाव लौकिक डवडवल कोणाचं आहे? चला ना, त्र्यंबकेश्वरला पण यात्रा आहे ना, आणि आळंदीला पण आहे. परिणाम कुठं जास्त गर्दी? हां, कारण का? अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगा. आता सर्व जीवांना अर्जुनाचा उपयोग अधिक आहे असे संजय सांगतो. आणि समुद्रापासून उत्पन्न होणारा जो मेघ तो विशेष उपयोगाच्या दृष्टीने समुद्राहून अधिक चांगला आहे, तसं उपयुक्तीच्या दृष्टीने श्रीकृष्णापेक्षा पार्थाचा आज विशेष संबंध व उपयोग आहे. कोणाची पावर जास्त आहे सांगा बरं? पाऊस कुठून आलेला आहे? समुद्रामधून. मग आता समुद्र आपल्याला महत्त्वाचा आहे का पाऊस महत्त्वाचा आहे? प्यायला पाणी कोणतं गरजेचं आहे? हां, मग त्याप्रमाणे पण आले कुठून ते? पण फिल्टर आता आपल्याकडे आले ना, त्यामुळे मग जसं ते समुद्रापेक्षा पाऊस महत्त्वाचा आहे. लोखंडाचा सुवर्णत्वाची दीक्षा, लोखंडाला सुवर्णत्वाची दीक्षा स्वरूप देणारा परीस हा गुरु आहे खरा, परंतु जगाला पोचणारा व्यवहार ते सोनेच जाणते. म्हणजे व्यवहारात सोन्याचाच विशेष उपयोग आहे, त्याचीच योग्यता उपयुक्ता विशेष मानली जाते. परीस काय करतो? लोखंडाचं सोनं करतो. मग ताकद कोणाकडे जास्त आहे? परंतु व्यवहारात काय जास्त चाललंय? या उदाहरणाने गुरुत्वाला उणेपणा येतो असे कदाचित कोणी म्हणेल. सागरापेक्षा नदी श्रेष्ठ आहे, परसापेक्षा सोनं श्रेष्ठ आहे, आणि अर्जुना देवापेक्षा असं वाटल्यानंतर कोणी म्हणेल की अर्जुनाचा मोठेपणा सांगताना देवाला ड्रॉप केलेले नाही. ते म्हणतात व्यवहारामध्ये जर म्हटलं यांचा मुलगा फार मोठा आहे, यांचा मुलगा फार मोठा आहे, तर त्या दोघांमध्ये कोणाला डिमांड आहे जास्त? मुलाला. पण मुलाला कोणामुळे? आणि जर एखाद्या वेळेला इलेक्शनला दोघं उभे राहिले अपोजिट, वडील आणि मुलगा, आणि वडील पडले आणि मुलगा जिंकून आला, वडील रडत बसतील की नाही? रडत बसतील की नाही? उलट ते म्हणणार मला हरवलं ना, अरे हीच तर त्याची पावर आहे. या उदाहरणाने गुरुत्वाला उणेपणा येतो असे कदाचित कोणी म्हणेल, पण तसे कोणी म्हणू नये. कारण अग्नी हा आपलाच प्रकाश दिव्याच्या रूपाने प्रकाशित करतो. म्हणून दीपाची प्रशंसा केली असता ती जशी अग्नीचीच होते. वर्णन कशाचं केलंय? दिव्याचं. पण दिवा कोणाकडून आलेला आहे? दिव्याचा मुख्य उद्देश काय? प्रकाश आहे की नाही? प्रकाश म्हणजेच दिवा आहे. म्हणजे इनडायरेक्टली कोणाचं वर्णन चालू आहे? प्रकाशाचंच चालू आहे. पण आता काय करायचं आपल्याला प्रत्यक्ष वर्णन करताना? दिव्याचं. तशी देवाच्याच प्रसाद सामर्थ्याने पार्थ समर्थ झाला आहे. तरी पण अर्जुन देवाहूनही विशेष सामर्थ्यवान आहे अशी पार्थाचीच वर केलेली स्तुती देवाला पुष्कळ प्रकारे करून आवडते, असे या स्तुतीचे विशेष गौरव आहे. बघा, ज्ञानेश्वर महाराजांचा उदय झाल्या तर आनंद कोणाला वाटणार जास्त? त्यांच्या गुरुजींना वाटणार. तसं अर्जुनाचं जरी वर्णन केलं तर वर्णन कोणाचं आहे? आणि आपण कालच पाहिजे अर्जुन म्हणायलाय आपणची नटोनी.
अर्जुन पण घेतलं देवानी. अर्जुन सुद्धा कोण आहे. आणि पण इथे आता काय सांगतात, आता व्यावहारिक सत्ता सांगतात. कारण का, साधकासाठी ज्ञानेश्वरी, साधकाला दिशा भेटण्यासाठी असं बोलावं लागतं. अमृतानुभवात गेलं किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा नाही का अमृतानुभव, पण तिथे काय सांगणार, मग तिथे काय सांगणार, हे तर दिसायला वेगळे. गुरु शिष्य पण येतो अधम लक्षण तुकाराम महाराज म्हणतात. मग हे कमीपणाचं लक्षण आहे. केव्हा कमीपणाचं लक्षण आहे, पूर्ण झाल्यावर. नाही तर अगोदरच एखादा म्हणलं आपल्याला गुरु नाही करायचे, काय गुरु शिष्य पण हे अधम लक्षण आहे, आपल्याला नको करायचं, गुरुच नाही करायचं, तुकाराम महाराज म्हणतात. पण तुकाराम महाराज कोणत्या दृष्टीने करतात, अजून तुकाराम महाराज म्हणतात मेघ दृष्टीने करावा उपदेश, परंतु गुरुने शिष्य न करावा. कारण त्याला पापाचा अर्धा वाटा भोगावा लागतो. कोणाला, गुरुला. कोणाचा, शिष्याचा. बापोरावर कर्ज झालं, जमीन कोणची विकायला लागली, नावावरची, बापाच्या. तसं ते होत असतं. त्यामुळं देवाहून विशेष सामर्थ्यवान आहे आणि पार्थाचीच वर केलेली स्तुती देवाला पुष्कळ प्रकारे करून आवडते, असे या स्तुतीचे विशेष गौरव आहे. आणि पुत्राकडून मी सर्व गुणात जिंकला जावा अशी बापास जी इच्छा असते ती श्रीकृष्णाची इच्छा परिपूर्ण सफल झालेली आहे. असं मागे झालेलं होतं. आसाराम बापूंचे चिरंजीव मोठा सत्संग, आसाराम बापू बी सत्संग चांगले करायचे. आणि त्यांच्या मुलाचं त्यांचं काय झालं, त्यांनी स्वतः सत्संग चालू केला. काय त्यांचं नाव आहे, आसाराम बापूंच्या शिष्याचं नारायण स्वामी. तर मग त्यांचाही सत्संग इकडं, यांचाही सत्संग इकडं. तर मला तुमचे पी.एन. पाटील साहेब काय म्हणले, अरे वडिलांना उलट अभिमान वाटला पाहिजे, माझा पोरगा इरी शिरी कशासाठी करतोय, सत्संगासाठी. म्हणजे मी त्याला काय शिकवलंय तीच गोष्ट करतोय, करू द्या. आणि चालता चालता ते कळणार. कारण त्याच्यामध्ये काय होतं, विचाराची तफावत राहते, अनुभव कमी असतो. बघा त्याप्रमाणे ते सांगतात आणि पुत्राकडून मी सर्व गुणात जिंकला जावा अशी बापाची जी इच्छा असते ती श्रीकृष्णाची इच्छा परिपूर्ण सफल झाली आहे. इनडायरेक्टली देवाचीच इच्छा होती, अर्जुन नामांकित व्हावा सर्व लोकांसाठी. अर्जुनाचा धरारा होता, अर्जुना ब्रह्मज्ञान ज्याच्याकडे, त्याच्याकडे धरारा आहे त्याचा. त्याच्यापुढं कोणी वळवळ करू शकत नाही. आणि केलं तर तो ब्रह्मास्त्र लगेच काढत नाही. आणि तो हा अश्वत्थामा त्याची योग्यता नसताना त्याला ब्रह्मास्त्र दिलं, काढलं. आणि कोणावर सोडलं, ब्रह्मास्त्र दुर्योधनाच्या सांगण्यावरून कोणावर सोडलं, अश्वत्थाम्यानी कृष्णाच्या भाच्यावर. त्यांनी सुदर्शन पोटात असताना असं दाखवलं, कोणाला दिसून नाही देता देव, आणि असं सुदर्शन आणि टक्कर मारून येत होतं माग. हा म्हणला का ब्रह्मास्त्र, तेव्हा ते म्हणले द्रोणाचार्य नव्हतं द्यायला पाहिजे, मुलाचा हट्ट नाही पुरवायचा, काही गोष्टी काय चुकीचा होता ना, नाही पुरवायचा त्याचा, पण तुम्ही दिलंच त्याला, तर त्यांनी काय केला, त्याचा दुरुपयोग केला. मग देवानी काय सांगितलं, व्यास आले, अर्जुना चल तुझं पण मागं घे ब्रह्मास्त्र, आणि अश्वत्थामा तुझं मागं घे. कोणी मागं घेतलं, अश्वत्थाम्याने, बरोबर, अर्जुनाने. का, अर्जुनाकडं ती विद्या होती आणि अश्वत्थाम्याकडे नव्हती. त्याप्रमाणे कोणालाही काही कोणती गोष्ट देऊन उपयोगाचं नाही ते म्हणतात. परंतु श्रीकृष्णाची सफल झाली इच्छा. काय, त्यांना वाटत होतं माझा अर्जुन काय व्हावा, नामांकित व्हावा. राजा फार तर काय सांगावे, अशा प्रकारच्या कृष्ण कृपेने युक्त जो पार्थ, तो जाणून बुजून निश्चयाने ज्या बाजूला आहे. हे राजा कोण, कृष्ण कोणाच्या बाजूने, जाणून बुजूने का आपसुकात आहे, अचानक घडलं का, अरे ठरवून आहे सगळं. देवाने मुद्दाम डोळे बंद केले होते, दोघं जण गेले तेव्हा डोळे बंद केले. महा म्हणलं आपण राजा आहे, आपण कशाला पुढे बसायचं, आपण उशाला बसायचं. हा अहंकार नडतो. आणि हा म्हणला मला जागाच नाही पाय त्याला. आता सांगितलंय मी पहिला आलो, आणि उठल्या उठल्या देवाने कोणाला पाहिलं, अर्जुनाला. ते म्हणलं मी पण आलोय. अरे मग आम्हाला नाही बघितलं, उशाला माणूस दिसेल का, पण पाय त्याजवळ असला तर. मग तुला काय पाहिजे, मला पहिलं मागण्याचा अधिकार, मला सगळी नारायणी सेना द्या, मी काहीच करणार नाही, चालेल. मग दिलं नारायणी सेना. अर्जुनाला म्हणले तुला काय, काय नाही देवा तू मला चालेल. अरे मी काहीच करणार नाही. अरे चार गोष्टी युक्तीच्या तर सांगशील ना, प्रसंग बाका आल्यानंतर बस तू मला त्याच्यासाठी पाहिजे. आणि तो देव त्याची परीक्षा घेतो, मी काय करणार नाही बरं का. जाणून बुजून निश्चयाने बाजूला आहे देव. का ठरून आहे अर्जुनाकडं. हे चित्रपट कसा आहे, पहिला ठरलेला आहे. काय म्हणतात त्याला, सेन्सर बोर्डाकडून काय झालेलं आहे, साईन पडलेली आहे. काय म्हणतात, ते आता पास झालेले, आता ते पुढं गेलं. हे राजा तोच विजयाच्या ठिकाण आहे. याविषयी तुला काही संशय आहे. जर श्रीकृष्ण जाणून बुजून त्याच्याबरोबर आहे तर
आता हे एकदा म्हटले होते बाबांना, आम्ही सगळे होतो सत्संगात, ते म्हणतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाबरोबर होते म्हणून अर्जुनाचा विजय झाला. पण जर दुर्योधनाने मागितला असता अर्जुनाला, भगवान कृष्णाला, आणि भगवान कृष्ण जर दुर्योधनाकडून गेले असते तर मग विजय कोणाचा झाला असता? कोणाचा झाला असता विजय? येलकर बाबा, का? देव तर त्यांच्या बाजूने. अरे मनाने कुठून आहे आपण, हे महत्वाचं आहे. हा, कारण भीष्माचार्य कोणाच्या बाजूने होते आणि मनाने कोणाकडून होते? बरोबर. राजा तोच विजयाचे ठिकाण आहे, याविषयी तुला संशय आहे? तेथे त्या पक्षामध्ये जर विजय नाही येईल तर त्या विजयाचे विजयपणच व्यर्थ होईल. तो विजयच तिथं शोभणार नाही. त्याला विजय म्हणणं म्हणजे ते चुकीचं आहे. याकरता जेथे लक्ष्मी तेथे तिचा पती भगवान श्रीकृष्ण व जेथे पंडुपुत्र अर्जुन हे तिन्ही आहेत तेथे विजय आहे. व हे सर्व बोलण्यावर तुमचा खरा भरवसा असेल, विजय आहे हे सर्व गोष्टीची भरभराटी तेथेच आहे. बघा, लक्ष्मी आहे, भगवान श्रीकृष्ण आहे आणि विजय नाम विख्यात अर्जुन आहे. मग विजय कुठं जाईल? तिथे जाईल, तिथेच भरभराटी. जर व्यासांच्या बोलण्यावर तुमचा खरा भरवसा असेल तर मी जे आता काय बोललो ते माझे भविष्य अटळ आहे असे समजा. तुमचा जर व्यासांवर भरोसा असेल, माझ्या गुरुवर भरोसा असेल तर मी जे बोलतोय ते सुद्धा काय हो, तर तुम्ही ते स्वीकारा. ते म्हणतात जर व्यासांच्या बोलण्यावर तुमचा भरोसा असेल तर मी जे आता बोललो ते माझे भविष्य अटळ आहे असे समजा. जेथे लक्ष्मी सहित श्रीकृष्ण आहे व जेथे भक्त कदंब अर्जुन हे आहेत तेथे सहज सुखाचा व कल्याणाचा लाभ आहे. या माझ्या बोलण्यावर जर अन्यथा होईल तर मी व्यासांचा शिष्य म्हणून म्हणवणार नाही असे हात उभारून मोठ्या गर्जनेने गर्जना करून संजय बोलला. सत्य बोलत असताना कशाची वेळ पाहिजे माणसाला? हो, आणि तो राजा आहे, फासावर देईल, परंतु सत्य काय म्हणतात तुम्ही? सत्य, हां हां हां, सत्य भाषण रिअल काय त्याच्यावर आपण बोललो पाहिजे. सत्य भाषण सर्वदा करावे, खोटे भाषण करू नये. पूर्वज नरका जाती बेट्या, खोटी साक्ष देऊ नये. बघा, याप्रमाणे का गेले मग भीष्माचार्याने? का गेले? का मारावं लागलं? शरपंजरी का पडावं लागलं? सामर्थ्य नव्हतं त्यांच्यामध्ये, कारण त्यांच्या तुकड्यावर पोसलेले होते. बाबा म्हणले धृतराष्ट्र कसे होते? टुक्कड बाबू होते. काय म्हणले? टुक्कड बाबू होते. त्यामुळं भर सभेत द्रौपदीला आणलं तरी त्यांची बोलण्याची धम्मक नाही झाली. का? कांडे होते. पण ज्या वेळेला जयद्रथनी छलकपट करून अभिमन्यू संपवला तेव्हा सगळे भेटायला गेले भीष्माचार्यांना आणि ते शरपंजरी होते. त्यावेळेला ते अर्जुनाला म्हणतात, हे तुला मी सांगतो, काही झालं तरी जयद्रथला सोडायचं नाही. काही झालं तरी जयद्रथला सोडू नका. छलकपट करून ते करतात तुमच्याशी. तर द्रौपदी हसली तिथं. तर बाबा बोलतात, श्रीपाद बाबा, बाईसाहेब हसल्या. त्यावेळेला भीष्माचार्य म्हणतात, बाईसाहेब तुम्ही का हसल्या? तर बाबा म्हणतात, मोठी माणसं उगच हसत नसतात. हां, जर बघा बरं, चकवे बाबाच्या कीर्तनात बाबा हसले आणि एखाद्या वेळेला एखादा साधा माणूस हसला, बाबा डायरेक्ट त्याच्यावर अटॅक करतात. मी तुला विचारतो, तू का हसला? सांग सांग बरं, का हसला? सगळे हसतात म्हणून आपण हसायचं नाही. तर ती म्हटली, बोला ना बोला ना. ती म्हटली, तुमची मर्यादा करते मी. तुम्ही आपल्या ज्या कुळातले ज्येष्ठ श्रेष्ठ, तुमच्या पुढे आम्ही नतमस्तक आहे. पण दुर्योधनाने भर सभेत माझ्या साडीला हात घातला तेव्हा वर पाहिलं का खाली पाहिलं? ए सांग बरं, काय बाबा एक वाक्य तिथं बोलली होती, आठवते कोणला? हां, का बरं म्हणले? वर पाहिलं का? ए टुक्कड बाबू, हां, ए थोबाड भाषा, सांग बरं आधी भाषा कोणती? तर ते म्हणले खाली पाहिलं. मग काय कारण झालं? त्याचं उत्तर दिलं त्यांनी. मागे मी दुर्योधनाचं अन्न खात होतो, त्यामुळे माझ्या रोमारोमामध्ये अशुद्ध रक्त होतं, त्यामुळे मला सत्य बोलण्यामध्ये माझी तेवढी ताकद नव्हती. पण अर्जुनाने माझ्या रोमारोमातून रक्त काढलेलं आहे. आता मी जवळजवळ इथं याच्यावर पडलेलो आहे, त्यामुळं मला आता माझं रक्त जे आहे ना ते शुद्ध झाल्यामुळे मी आता बोलतोय. बघा, मोठी माणसं कबुली करत असतात. हां, बघा, कबीरा संगत साधू की जो की भुशी काय. संतांच्या संगत गेल्यावर ना वडापाव खायला लागेल, भेळ कधी उपवाशी राहायला लागेल. पण मोठ्या माणसाच्या घरी खीर जरी भेटली आणि पोळ्या जरी भेटल्या त्या तुम्हाला उपयोगाच्या
नाहीत. कारण म्हणून कौरवांचं भगवान श्रीकृष्णाने अन्न खाल्लं नाही आणि विदुराच्या घरी कन्या बक्षिल्या आणि आपले काय म्हणता केळीच्या साली घालल्या. आणि गुंजाळ बाबा म्हणतात, गुंजाळ बाबा संपत कोणाच्या घरी गेलं तर त्यांच्या बेडवर बसायचं नाही. कोणती ती कोणाची नीती आहे ती? चाणक्य नीती. ते जर त्यांचं जर कधी प्रवचन असलं ना अचानक पॅन्ट शर्टवर आले आणि टोपी नाही तर ते टोपी त्यांची देणार. एका व्यक्तीने त्यांना टोपी दिली चांगली कडक, नको म्हटले. का नको म्हटले? कारण त्या डोक्यातलं, कारण परीक्षितीच्या डोक्यात का सुचलं होतं, आज साधूची टिंगल करायची साप अडकवायचा, त्याच्यामुळं तो मुकुट म्हणून टोपी सुद्धा कोणाची घालायची नाही. ते म्हणतात संपत फेटा सुद्धा कोणाचा बांधायचा आणि कोणाचा नाही हे ठरवायचं असतं. पहा बरं, हे असे काय बारकावे आहेत त्यांचे बघा. याप्रमाणे सर्व भारताचा सारांश संजय यांनी गीतेच्या बघा मोठ्याने काय किती अभिमान आहे त्यांच्या गुरुचा त्यांना. बापरे बघा, की अविद्या तिमिर रोखे नाही. किती नंबरची ओळ होती शिष्यांचा? 59 बघा, मी खाली गेलो होतो बघा. या बोला आन होय, मी जर बोललेलो आहे त्याच्यात जर तुम्ही म्हणाल काही चुकीचं होईल, या बोला आन होय, तरी व्यासांचा अंकु न वाहे, मी व्यासांचा शिष्य आहे म्हणून सांगणार नाही. ऐसे गरजोनी आबाहे, उभारिली त्याने हात उभारून सांगितलं हे असंच होणार. पहा बरं, त्याप्रमाणे ते म्हणतात. आणि मग इथे आता ट्रॅक चेंज झालेले, आता त्याचं उत्तर देऊन टाकलं त्यांनी, इनडायरेक्टली उत्तर देऊन टाकलेले. आणि आता म्हणतात बघा नाथबाबांचे जोडे आहेत ना, नाथबाबाचे जोडे डायरेक्ट आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे जोडे कसे आहेत? शालूतून जोडे आहेत. तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीवजंतुसी केवी कळे. जीवजंतू म्हणजे कोण? वेदाचा अभ्यास करणारे. तेथील प्रमाण नेनवे, वेदावर अभ्यास करणारे आहेत, त्यांना सुद्धा कळणार नाही. ते जीव जंतू विषयी लोक आहेत ते. हो, आणि नाथबाबा हे ज्ञानेश्वर महाराजांचं शालूतून जोडा आहे आणि नाथबाबाचा जोडा आहे ब्रह्मडोळा साते, वेदार्थ न कळे तेथे हे आंधळे व्यर्थ जाती. पहा, दोन्ही समन्वय. नाथबाबाचे डायरेक्ट जोडे आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांचे शालूत आहेत. याप्रमाणे आता इथं ट्रॅक चेंज झाला. आता गीतेची महती सांगतात, या श्लोकांची महती सांगतात. आता 18व्या अध्यायाची महती सांगणार. 18व्या अध्यायामध्ये या श्लोकाची महती सांगतात. पहा, याप्रमाणे सर्व भारताचा सारांश संजयाने गीतेच्या 18व्या अध्यायातील एका शेवटच्या श्लोकात आणून कुरुनायक ते जो धृतराष्ट्र राजा त्याच्या हातात दिला. बघा काय पावर आहे. अरे संतांचं काही जास्त नाही, अमृत काही बाटल्या प्यावायची गरज नाही. साधूंच्या तो कमलंडू असायचं ना, त्याच्यातलं नुसतं पाणी शिंपडलं तेवढी पावर आहे. पण आपली डोकी नाही, म्हणून त्याला म्हणतात संत चरण रज लागता. एवढूसा रज कण लागला तरी आपण गावाला होतो ना, आपल्या घरात जर काही शिवपालं वाचली तर पूर्वी आपली मोठी आई कोणत्या तरी वेगळ्या रूममध्ये राहायची. पोरांना काय कळायचं नाही, घाई जायचे आणि शिवून यायचे. ते काय म्हणायचे, गाईला शिव नाही तर काय करायचे, बाटलीमध्ये काय ठेवायचे, अमृत गोमूत्र, आणि नुसतं असतं शिपडलं तरी काय झालं तो पोरगा असं होतं काय. मग गोठ्यात किती पडतंय सांगा बरं. पट्ट्याची ती पावर आहे. हे सांगतात की ज्ञान हे छोटं आहे, गॅसची टिचकी थोडी आहे, काडीचा तो गुलज आहे तो आग लावणारा छोटा आहे, पण परिणाम मात्र बिंब तरे बचकी एवढे. परिप्रकाशाचे त्रैलोक्य ठोकटे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. काय करावी? अनुभवावी. याप्रमाणे सर्व भारताचा सारांश संजयाने गीतेच्या 18व्या अध्यायातील एका शेवटच्या श्लोकात आणून कुरुनायक जो धृतराष्ट्र राजा त्याच्या हातात दिला. अग्नी कितीतरी मोठा आहे हे कळत नाही, परंतु तो वातीच्या टोकावर ठेवून त्याच्या उजेडाने सर्व मावळल्यावर, त्याच्या उजेडाने सूर्य मावळल्यावर त्याची अनुपस्थिती भरून काढण्यासाठी अंधाराचे निवारणार्थ तो आणावा. त्याप्रमाणे हा श्लोक आहे. सूर्य गेला पण आता काय लावायचा? दिवा लावायचा, आणि तो त्याची अनुपस्थिती भरून काढेल, म्हणजे आपल्या डोळ्याला काय देईल? प्रकाश. त्याप्रमाणे वेद अनंत असून त्याचे सार म्हणून व्यासांनी 1.25 लक्ष भारत केले, पण त्या भारताचा सारांश गीतेच्या 700 श्लोकात आणला. बघा 1.25 लक्ष भारत, त्याचा सगळा काढा केला. काढा, आणि काढा केवढासा होतो? एवढा. ते म्हणतात 2 ग्लास जर उकळ्या टाकले सगळं मटेरियल टाकून तर त्याचे किती ग्लास करायचे? 1.5 ग्लास करायचे, बरोबर. पार 1 ग्लास झाला तरी चालेल एवढा त्याला उकळायचा. का उकळायचा एवढा? ते मटेरियल टाकले त्याचा काय उतरल?
आर्क उतरल. तसे गुरुवारी भिलाड्यापा काय म्हणतात, चिंतन करायचं, चिंतन करायचं. का? जे पडलेलं आहे त्याचा काय उतरेल, आर्क उतरेल, आहे की नाही. त्याप्रमाणे वेद अनंत असून त्याचे सार म्हणून व्यासांनी 1.25 लाख भारत केले. त्या भारताचा सारांश गीतेच्या 700 श्लोकात आणला. बघा 700 श्लोक केले. आणि पहिला काय सांगितलं, 18वा अध्याय, 18व्या अध्यायातला शेवटचा श्लोक. आणि आता सगळं सारांश सांगतात 700 श्लोक. बा त्यातही 700 श्लोकातील हा शेवटचा श्लोक सर्व गीतेचा सारभूत असून तो व्यास शिष्य जो संजय त्याचा पूर्ण उद्गार आहे. बघा कोण बोललेले, संजय थोडंच बोलतो. मोठी माणसं किती बोलतात, थोडंच बोलतात. कारण त्यांना चान्स पण नव्हता, कारण तो कुठे होता, तिथे नोकर होता. पण त्याला विचारल्यानंतर मग बोलायलाच पाहिजे, विचारल्यानंतर बोललंच पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं एका श्लोकात. आता बघा अर्जुनाची पावर सांगितली हे की नाही, कृष्णाची बी पावर सांगितली. आणि आता कोणाची पावर सांगतात, संजयाची. संजय किती बोलला, 1-2 श्लोक बोललाय. तरी संजय वाच, कोण बोल रहा है. संजय म्हणजे काय, असा कोण आहे का लुंगा सुंगा आहे काय संजय. त्याची पावर आहे, कारण तो कोणाच्या संगतीत आहे, व्यासांचा आहे. व्यासांनी त्याला दृष्टी दिलेली. निचे करे बकवास, काशाचा आवाज आहे, टांग 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 टांग. सोन्याचा कधी आवाज होत नाही. त्यातही 700 श्लोकातील हा शेवटचा श्लोक सर्व गीतेचा सारभूत असून तो व्यास शिष्य जो संजय त्याचा पूर्ण उद्गार आहे. या एकाच श्लोकावर जो विश्वास ठेवून त्याचे चिंतन करीत राहील त्याचे अज्ञानाचे मिळून अज्ञानाचे मुळच जिंकून टाकले असे होईल. त्याने अज्ञानाचे मुळच जिंकून टाकले. बघा आता कितीवर विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला. आखी गीता नाही. आता काय सांगितलं, पारायण चालू होतं 18वा, कलश अध्यायाला आले तर चालेल. आणि आता शेवटी सांगतात काय, एका श्लोकाचं 1000 वेळा पारायण करा चला तरी अख्ख्या ज्ञानेश्वरीचं पारायण होईल. अख्खा जर आपल्याला जमलंच आयुष्यात तर अख्ख्या श्लोकाचं, अख्ख्या या फक्त शेवटच्या श्लोकाचं 1000 वेळा पारायण करून बघा, मग होईल फायदा. तुम्ही कसे म्हणले ना, ते ती गीतेची अक्षरे कर्णा वाटे जर आत घुसली आतमध्ये खळबळ माजवील. कारण ते शब्द सामान्य लोकांचे नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे वाक्य जर एखादा सामान्य माणूस जरी बोलला आणि जर तो टिळकांना अनन्य असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ती उर्मी 100% उठू शकते. बाबांनी यांना सगळ्यांना, बाकीच्या आता बाबा लोकांना तसंच केले ना, सगळी पावर कोणाला दिलेली आहे. त्याप्रमाणे अज्ञानाची मुळं जिंकून टाकले जाईल फक्त एका श्लोकावर विश्वास ठेवला तर. चला फार वेळ नाही ना कोणला, फक्त एका श्लोकाचं किती पारायण करायचं साहेब, 1000 वेळा. कोणाचं, मराठी अर्थाचं, मामासाहेब दांडेकरांच्या ज्ञानेश्वरीतील किंवा साक्रे महाराजांच्या ज्ञानेश्वरी किंवा इतरही कोणाचं असेल तर त्या महात्म्यांचं प्रयोजन हेच आहे. मला जे कळलं ते इतरांना कळावं म्हणून त्यांनी केलेले. पैसे कमवणे हा उद्देश नाही, पण व्यवहारात चालत असताना पैसा हा नितांत गरजेचा आहे, त्याच्याशिवाय काही हालत नाही. असे गीतेचे 700 श्लोक जणू गीतेची पदे पाऊले असून गीतेला आपल्या अंग खांद्यावर वागवीत आहेत किंवा ही पदे नसून हे श्लोक म्हणजे ही गीताकाशाची अमृतवृष्टीच आहे असे म्हणावे की काय. बघा काय म्हणतात, हे 700 श्लोक नसेल त्या भगवद्गीतेचे सगळे हातपाय आहेत. आणि ती अंगा खांद्यावर खेळली असता गीता आकाशाची अमृतवृष्टीच करते. किशोरला म्हणलं कसं झालं कीर्तन, तर तो म्हणला कीर्तन चांगलं रंगात आलं बाबा, पण दीपक महाराजांनी प्रमाण घेतलं, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू असं म्हणले ना, असा पाऊस आला कीर्तन बंद करावं लागलं. बापरे, तयाचे बिसाट हे कळणं अवघड आहे. आणि कळलं तर समजा ईश्वराची आपली यथार्थ कृपा झाली, बस कळालं पाहिजे आपल्याला, ठीक नाही. किंवा पटल तुम्हाला हे एवढे दीपक महाराज पॉवरफुल आहे नाही, ती पावर कोणाची आहे, ते शब्द कोणाचे आहेत. असंच झालं मुळे काकाच्या गावी आलं होतं प्रमाण, पण म्हणलं म्हणायला नको, नाही तर खरंच पाऊस पडू शकतो. होईल का असं? हो, मृत ही जीवित केली. आपल्या संप्रदायाची एवढी पावर आहे, ज्याच्याकडे तो नाममंत्र आहे ना, तो मेलेल्यालाही जिवंत करू शकतो. पण संत ती पावर कुठेही खर्च करत नाही. जर एखादा जर घरी नसेल जाणार, आता इथून पुढं बाबा बरोबरच राहणार असेल तर बाबा उठू शकतात. त्याच्यानंतर सच्चिदानंदांनी बाबांनी काय केलं, शेवटपर्यंत ज्ञानेश्वरांची सोबत केली, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. किंवा हे श्लोकच नव्हे
तर आत्मराजाची सभा जी गीता, त्या गीतारूपी सभेचे हे 700 श्लोक रूपी जणू खांबच आहेत. असे हे श्लोक माझ्या प्रत्ययास येतात. कोण म्हणतं? संजय वाच. हे खांब आहेत या सभा मंडपाचे. कोणत्या सभा मंडपाचे? गीतारूपी सभा मंडपाचे हे खांब आहेत. खांब दिला भागवत एका जनार्दन. काय खांब दिला भागवत? काय जनार्दन एकनाथ. बघा, ज्ञानेश्वर महाराजांच्या सभा मंडपाला, मंदिराला कळस होण्यासाठी कोण झाले? नाथ बाबा खांब झाले. किंवा गीता ही सप्तशतीच्या मंत्राने 700 श्लोक रूपी मंत्राने प्रतिपादन करण्यास उचित अशी साक्षात भगवती देवीच आहे. या देवीने मोहरूपी महिषासूर मारून त्याच्या नाशाने ही आनंदाप्रत पावली आहे. बघा, ही देवी कोणती आहे? सप्तशृंगी ही गीता, तिला रूप केलं. आणि ही काय कोणत्या राक्षसाला मारते? मोहरूपी. बघा, एवढी पावर आहे त्या भगवद्गीतेची. आपण जर आपल्याला फळ भेटणार 100%, व्यर्थ नाही जाणार. बाबा म्हणतात आज नाही कळालं तरी उद्या कळेल. कारण का शेण पडलं तरी काय घेऊन घेतं? माती घेऊन उठतं. व्यर्थ जाणार नाही. कोणतंही कर्म तुमचं व्यर्थ जाऊ शकत नाही. पण त्याचं फळ आज नाही तर उद्या 100% भेटणार. किंवा गीता ही शब्द बघा, ती मोहरूपी, त्या देवीने मोहरूपी महिषासूर मारून त्याच्या नाशाने ही आनंदाप्रत पावली आहे. काय मेला माझ्या जीवनातला? गीता ऐकल्यानंतर मोहरूपी राक्षस मेला तर काय राहील? आनंद राहील. आणि मोहरूपी राक्षस राहिल्यावर आनंद भेटेल का? नाही. मग गीतेचं मुख्य तत्व काय आहे? अरे मोह तर जायलाच पाहिजे. सुरुवात कशासाठी केली? अर्जुनाला काय झाला होता? मोह. आणि तो सामान्य मोह नाही, ही ब्रह्मयाची आया नाही, ही आदिपुरुषाची माया. ब्रह्मया ही नाही आया म्हणून एके बुलविला राया. संजय म्हणे अरे ही देव कोणाला फसवील आणि काय सांगता नाही. ही आदिपुरुषाची माया आहे. ब्रह्मया ही नाही आया. ब्रह्मदेवाला सुद्धा फसवील. काय करेल? बघा, सांगा बरं. भगवद्गीता याच्यातलं नाथबाबांच्या हरिपाठातलं ब्रह्मडोळ साथी नाही, असंच आहे. कन्येच्या पाठीमागे लागला ब्रह्मदेव. काय झालं? कन्या म्हणजे काय? आपली वाणी आहे ना, ही सरस्वती, ही आपली मुलगी आहे. म्हणून या गीतारूपी देवीचा जो काया वाचे मनी करून सेवक होईल. कसा सेवक व्हायचा? ज्ञानेश्वरीचा, भगवद्गीतेचा कायेने, वाचेने आणि मनाने, आहे की नाही? मग तो काय होईल? स्वानंद स्वरूपी, स्वानंदरूपी साम्राज्याच्या पटावर सौरभम राजाच करील. बघा, कोण होईल? चक्रवर्ती सम्राट बनवू शकतो जर गीतेचा संगत केली तर. गीतेची संगत केली ना, ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर टिप्पणी केली. बघा, 725 वर्ष त्यांचं ते चालू आहे कार्य. आणि कैक वर्ष राहील. काही लोक म्हणतात सूर्यचंद्र आहे तोपर्यंत. हो राहील. हे संतांचं कार्य आहे, ते जात नाही. किती आक्रमणं झाली यवनांची, तरी सुद्धा आपला धर्म टिकून राहिला. काय झालं? सगळं बेचिराग, तरी पण ते येईल. कारण जाको राखे साह्या मार न सके कोई. हो, बाल न होय बिंगा चाहे जग होय वैरी. अख्खं जग जरी विरुद्ध किंवा देव राखे तया मारील कोण. न मोडे काटा हिंडता वनी. चप्पल नसताना तर तुम्ही जंगलात जरी पळाले, तुमच्या पायात काटा टोचू शकत नाही. ही कोणाची पाहिजे? पण देवाची. तुमच्यावर काय पाहिजे? कृपा पाहिजे. किंवा विद्यारूपी जो अंधकार, त्याच्यावर चाल करून त्याचा नाश करून सूर्यालाही प्रतिज्ञेने जिंकणारे असे हे 700 श्लोक म्हणजे जणू 700 सूर्यच श्रीकृष्णाने गीतेच्या रूपाने प्रकाशित केलेले आहे. बघा, अज्ञानरूपी रात्रीचा हे सूर्य काय करतो? अंधाराचा नाश करतो. आणि ही अज्ञानरूपी रात्रीचा नाश करतो. हा गीतेचा फायदा आहे. नुसती वाचल्याने, पाठ केल्याने आणि लोकांना सांगण्याने तो फायदा नाही. पण तो होणार हळूहळू पंडूसुता, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. कारण हे काय चाललेलं आहे? शिदोरी जमा करायची चालली. कशाची? पुण्याची. आणि जमा होता होता एक जन्म आपला असा होणार का डायरेक्ट संतांची संगत होणार. आणि आपल्याला ती गोष्ट आपल्याला झालेली आहे. पण आपल्याला ती काय झाली? पूर्ण आपल्या डोक्यात काय बसली पाहिजे, आहे की नाही? किंवा विद्यारूपी जो अंधकार, त्याच्यावर चाल करून त्याचा नाश करून सूर्यालाही प्रतिज्ञेने जिंकणारे असे 700 श्लोक म्हणजे 700 सूर्यच आहे. ही गीता मी पूर्वी सूर्याला सांगितली, मनूला सांगितली, ईश्वाकू नावाच्या राजाला सांगितली. म्हणजे गीतेच्या अलीकडं सूर्य आहे का सूर्याच्या पुढं गीता आहे? गीतेच्या अलीकडं सूर्य आहे. गीतेच्या
गीतेच्या पुढे सूर्य नाही. आणि हे पण कुठपर्यंत बोलणं आहे? हे व्यावहारिक सत्तेवर. नाही तर सूर्य, गीता, ऐकणारे, सांगणारे सगळं काय टोटल चैतन्य आहे. किंवा विद्यारूपी जो अंधकार त्याच्यावर चाल करून त्याचा नाश करून सूर्याला हे प्रतिज्ञेने जिंकणारे असे 700 श्लोक म्हणजे जणू 700 सूर्यच श्रीकृष्णाने गीतेच्या रूपाने प्रकाशित केले आहेत. किंवा संसार मार्गाने चालताना श्रमलेल्यांना, शिनलेल्यांना त्यांचा श्रम परिहार होऊन विसावा घेण्याकरता 700 श्लोकरूपी अक्षररूपी द्राक्षाच्या वेलीच असून त्या वेलीला गीता ही मांडव अशी आहे व त्यावर त्या वेली पसरलेल्या आहे. गीतारूपी मांडव आहे, त्याच्यावर सगळे श्लोक काय झालेले? त्या वेलीच्या रूपाने पसरलेले. आणि त्यांचं उद्दिष्ट काय आहे? संसार मार्गाने चालणाऱ्यांना, श्रमलेल्यांना, धकलेले आहेत त्यांना शांती देणार, विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव, अशा प्रकारचं ते तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. त्या वेलीला गीता ही मांडव झाली आहे व त्यावर त्या वेली पसरलेल्या आहेत. भाग्यवान संतरूपी भ्रमराने, बघा, भाग्यवान संतरूपी भ्रमराने मकरंद सेवन करून ज्या 700 श्लोकांना कमळ रूपता आणली आहे, अशा श्लोक कमळाने युक्त अशा श्रीकृष्ण संज्ञक किंवा श्रीकृष्णाच्या मुखरूपी सरोवरावर गीता ही भरास आलेली आहे. बघा, कोणी? भाग्यवान संतांनी आहे ठाऊक सभाग्य संता ही सभाग्य संती भ्रमरी. हा भ्रमर आहे. कोणता भ्रमर आहे? सभाग्य. आणि कोण आहे अजून? अर्जुनाचे पाती परसण्या योग्य होती ती संती अवधान द्यावे. अर्जुनाच्या योग्यतेचा संत पाहिजे, म्हणजे असतील कदाचित, पण अलर्ट, एकदम सावधान. ज्ञानराज माझी तेथे मुकुट, ज्ञानराज माझी योगांची, सगळ्यांमध्ये अग्रगण्य, सगळे संत आहेत, पण तरी पण त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं मागे पुढे तशा प्रकारे. किंवा म्हणजे कमी पण आहे का त्याच्यात? नाही, होतं. किंवा हे श्लोक नव्हेत म्हणजे मला तर या संबंधी निराळीच कल्पना येते. हे श्लोक गीतेचा महिमा वर्णन करणारे जणू काय 700 स्तुती पाठक आहेत. हे कोण आहेत? गीतेचं काय करणारे आहेत? वर्णन करणारे. आणि राजाच्या दरबारात असतात ना कोण? स्तुती करणारे. तसे 700 श्लोक काय आहेत? गीतेचं स्तुती करणारे श्लोक आहेत. किती नंबर होते शिंदे? हां, 72. किंवा हे गीतारूप शहराला भोवतालून 700 श्लोकाचा सुंदर कोटच आहे. बघा, हे गीता जे तत्व आहे ना त्याला नाम म्हणतात. पार्वतीला भगवान शंकराने एकांतात जे ज्ञान दिलं त्याला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. श्रीमद भगवद्गीता म्हणजे नुसतं पुस्तक नाही. आणि त्या मूळ गाभ्याला हे श्लोक काय सगळे आऊर आहे. जसे घराला आऊर आहे, बंगल्याला आऊर आहे, किंवा राजा काय करायचे, किल्ल्याला काय करायचे, तटबंदी करायची, तशाप्रमाणे हे श्लोक नव्हेत म्हणजे मला तर या संबंधाने निराळीच कल्पना येते. हे श्लोक गीतेचा महिमा वर्णन करणारे जणू काय 700 स्तुती पाठकच आहेत. किंवा गीतारूपी शहराला भोवतालून 700 श्लोकांचा सुंदर कोटच आहे. म्हणून सर्व शास्त्रे गीतारूप शहरात वास्तव्य करून राहण्यासाठी आले आहेत. याच्यात कोणतं शास्त्र नाही आहे? याच्यात सगळी गोष्ट आहे. म्हणून महाभारती जे नाही ते नोहीच लोकिती, या कारणे व्यास उचिष्ट, या कारणे मणिपेप आहे. व्यास उचिष्ट जगत्रय, जगातले जेवढे वाङ्मय ते कोणाचं उष्ट आहे? आणि हे महाभारतात आहे. हे याच्यात असं कोणती गोष्ट नाही. ज्ञानेश्वरीत सगळ्या गोष्टी आहेत. किंवा गीता ही आपली पती जो आत्मा त्याला प्रेमाने आलिंगन देण्याकरता आली असता तिने पसरलेली श्लोकरूपी बाहूच नव्हेत काय असे वाटते. बघा, हे गीतेचे श्लोक म्हणजे कोण आहेत? भगवान श्रीकृष्णाचे आत्म्याची कोण आहेत? पत्न्या आहेत. भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र सीतामाई घेऊन गेले होते, त्याला झाडाझुडपांना आलिंगन देत होते. हे सीता, हे सीता. तर त्या वृक्षरूपी काय होत्या? त्या वेदरूपीच्या श्रुती होत्या. ते पूर्वी मागचे त्यांचे मित्र परिवार होते आणि त्यांचा उद्धार करीत होते. तुम्ही सुद्धा एखाद्या झाडाखाली जाऊन बसा, त्या झाडाचं मत भाग्य तो म्हणेल, तो दुसऱ्याला म्हणेल, दुसऱ्या झाडाला, अरे काल महाराज आले होते दोघे जण आणि माझ्या खाली तासभर चर्चा करत होते, मी लय भाग्यवानी. कोण म्हणेल? एवढी पावर आहे त्याच्यामध्ये.
ही गीता हा आपला पती जो आत्मा याला प्रेमाने आलिंगन देण्याकरता आली असता तिने पसरलेली श्लोकरूपी बाहूच नव्हेत काय असे वाटते, किंवा गीतारूपी कमलाचा गंध देणारे हे श्लोक म्हणजे जणू भ्रमरच आहेत. पा गीतारूपी श्लोक, गीतेचं म्हणजे कमळाचं फूल आणि त्याच्यामधल्या पाकळ्या म्हणजे श्लोक, आणि त्या श्लोकातला काय गीतारूपी कमलाचा गंध म्हणजे काय, मकरंद म्हणजे काय, कमळ, कमळाच्या पाकळ्या आणि त्याच्या आतला मकरंद म्हणजे काय, गीता आहे. अथवा हे श्लोक गीतारूपी सागरावरील लाटाच आहेत, किंवा श्रीहरीच्या गीतारूपी रथास जुंपलेले जणू हे घोडेच आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या रथाचे कोण येते, आत्म्याचे घोडे, आत्मस्वरूपाला घेऊन जाणारे, किंवा सागरावरील या लाटा आहेत. म्हणून तुकोबारायाने एक सोनार की एक लोहारचे एकच अभंग आहे तुकोबारायाचा गीतेवर. काय म्हणतात ते, आहे भगवद्गीता पूर्णामृत सरिता. बघा आपण काय कर स्वीकारले, काय ऐकतो आणि काय आहे भगवद्गीता पूर्ण आणि एक एक अक्षरात. बरं मग सगुण देव भेटायला पाहिजे होता हो, आम्हाला निर्गुण कळाले. जो हा सगुण निर्गुण एक रुक्मिणी रमण, हा भगवान कृष्णाची ही पत्नी आहे, पत्नीचा मालक आहे हा रुक्मिणी रमण. बघा असा आहे हो. किंवा तुका म्हणे ज्ञानेश्वरी आत्मपदीची सोयरी. ज्ञानेश्वरी कुठे घेऊन जाते, आत्मपदाजवळ आपल्याला घेऊन जाते, अशी तिची महती आहे. किंवा नरावतार अर्जुन रूपी सिंहस्थ पर्वणी आल्यामुळे गीता ही गंगा असून हिच्यासाठी सर्व श्लोकरूपी तीर्थाचा समुदाय मिळावयास आला आहे. बघा कधी कधी आली सिंहस्थ पर्वणी, त्याप्रमाणे ही काय झाली, अर्जुनाच्या निमित्ताने गीतारूपी पर्वणी आलेली आहे. साधला हा न्हाव्या भाटा झाली धनी, आहे की नाही. परंतु इथे काय झालं तेव्हा तिथं न्हाव्या भाटा नाही, इथं सगळ्यांना झाली. काय वाक्य होतं म्हणलं होतं, एक वाक्य आलं होतं हो, झाला साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा हा पर्वकाळ माझ्या जीवनात आला. बापरे. किंवा ह्या श्लोकाच्या पंक्ती नव्हेत तर चित्ताला अचिंत्य जे ब्रह्म त्याची प्राप्ती करून देणारे जणू चिंतामणीच आहेत. हे चिंतामणीच आहेत, ते आपल्या चित्ताला चैतन्याची भेट करून देणारे आहेत. अथवा कल्पनातीत जे ब्रह्म करू शकत नाही. ब्रह्म कसं आहे, ब्रह्म कसं आहे, जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे. तसं तुम्ही सांगू शकत नाही. कैसे, बोटाने दाखवू तुला, अनुभव घे गुरुच्या मुला. हो ती गोष्ट अनुभवाची. अथवा कल्पनातीत जे ब्रह्म, आपण कसे झालं पाहिजे, कल्पनातीत प्राप्त करून देणारे श्लोकरूपी कल्पतरूच लावलेले आहेत. हे काय सगळे कल्पतरू आहेत. हे 700 श्लोक आहेत व ते एकापेक्षा एक वरचढ आहेत, अर्थपूर्ण आहेत. तर यात लहान मोठ्या अशा वेगळेपणाने निवड करून श्रोत्या कोणत्या श्लोकाचे निराळे वर्णन करावे, कोणाचं सांगावं, हा 19 आहे ना हा 20 आहे असं म्हणता येत. सगळे जशी कोणती वीट महत्त्वाची आहे बिल्डिंगला, सगळ्या विठी महत्त्वाच्या आहेत, सगळी दगडं महत्त्वाची आहेत. त्यामुळं कोणतं श्रेष्ठ आणि कोणतं कनिष्ठ हे बोलू शकत नाही. किती नंबर, 77. बघा. किंवा ब्रह्मश्लोकाच्या पंक्ती नव्हे तर चित्ताला अचिंत्य ब्रह्म याची प्राप्ती करून देणारे चिंतामणी आहेत. अथवा कल्पनातीत जे ब्रह्म ते प्राप्त करून देणारे श्लोकरूपी कल्पतरूच लावलेले आहेत. असे हे 700 श्लोक आहेत व त्यापेक्षाही एक वरचढ पूर्ण, एकापेक्षा एक वरचढ असे पूर्ण अर्थपूर्ण आहेत. तर त्यात लहान मोठे अशा वेगळेपणाने निवड करून कोणत्या श्लोकाचे निराळे वर्णन करावे. कामधेनूच्या दृष्टीने पाहिले तर ही नवीन, ही लहान आहे किंवा ही आटलेली आहे, अशा गोष्टी जशा करता येत नाही. कामधेनू कधी हटत नाही, आहे की नाही. त्यामुळं कोणताही श्लोक कमी न करत नाही. ती एक गुंफण आहे. चकवे बाबा म्हणतात एक गुंफण आहे. तुम्हाला कोणताही श्लोक आहे ना, तुम्ही जर मागून ज्ञानेश्वरी वाचायला लागले ना, अजून तुम्हाला उलटं उलटं कळत जाईल, अजून 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 वेगळा आनंद कळत जाईल. म्हणजे उलटी वाचायची, लगेच नाही वाचायची. आणि वाचायची नाही का, वाचणार का, तुम्हाला असा इकडचा पॉईंट मागे भेटेल, त्याचा पॉईंट मागे भेटेल, असा त्याचे घोषवारा. आणि पुढून गेले तर चालेल, पण आपल्याला काय झालंय, मागून डायरेक्ट नेलेलं आहे ना. त्यामुळे आता आपण मागं गेलो, आपल्याला कळतं अरे आपण कसे घडत गेलो, आपण कसे घडत गेलो. कामधेनूच्या दृष्टीने पाहिले तर नवीन ही लहान आहे किंवा ही आटलेली आहे, ही नवीन आहे, या गोष्टी जशा करता येत नाहीत. दिव्यामध्ये अगोदरचा व मागचा असा भेद असला कसला. दिव्यामध्ये हा पहिला हा दुसरा, दिवे लावले 10 दिवे लावले, मग बाहेरून एखाद्या माणसाला येऊन विचारलं सांगा पहिला कोणता आहे,
तसा भेद करणे, कारण प्रकाश सगळ्यांचा काय आहे, एक आहे. दिव्यामध्ये अगोदरचा व मागचा असा भेद कसला, व सूर्याकडे पाहिली म्हणजे धाकटा आणि वडील कोणता हे समजत नाही. आणि अमृतासारखा आणि अमृत समुद्राला खोल आणि उथळ असा हा भेद कसला, कारण सर्वांची फळे एकच आहेत. याप्रमाणे गीतेच्या 700 श्लोकात हा पहिला उत्कृष्ट व हा शेवटचा अपकृष्ट असे म्हणता येत नाही. पहा की सुवर्ण परिजातकाच्या पुष्पात नवी ताजी व जुनी शिळी असा भेद करता येईल का? का नाही बरं? पारिजातकाच्या फुलाला ताजी शिळी का नाही करता येणार वर्णन? परत मी जातो, कारण आपण ऐकलेलं आहे म्हणून आपल्याला असं ऐकायचं आहे का आपल्या नजरेतून ती गोष्ट संपली नाही पाहिजे, बाजूला नाही गेली पाहिजे. या श्लोकात तात्पर्य दृष्टी कमी जास्तपणा नाही, याची विषयी खरोखर समर्थन नाही, त्याच्या मागची ओळ बघा. याप्रमाणे गीतेच्या 700 श्लोकात हा पहिला उत्कृष्ट व हा शेवटचा अपकृष्ट असे म्हणता येत नाही. पहा की सुवर्ण परिजातकाच्या पुष्पात नवी ताजी व जुनी शिळी असा भेद करता येईल का? का नाही करता येणार? हा, सगळी फुलं पारिजातकाची कशाची आहेत, मग शिळी ताजी आणि ती सोन्याची नाही ऐकली तर आपलं डोकं उलटं होईल की नाही? असं कसं म्हणतात? शिळी ताजी असणारच म्हणजे काय महत्वाचं आहे, ऐसे वर्म मज नावी नारायण. आणि श्लोकात तात्पर्य दृष्टीने कमी जास्तपणा असा नाहीच. याविषयी खरोखर काय समर्थन करावयास पाहिजे? या गीताशास्त्रामध्ये सांगणारा श्रीकृष्ण व सांगितलेल्या गीताशास्त्र या दोघात भेद करण्यास मुळीच अवकाश नाही. बा, या श्लोकात तात्पर्य कमी जास्त याविषयी खरोखर समर्थ या गीताशास्त्रामध्ये सांगणारा श्रीकृष्ण आणि सांगितलेले गीताशास्त्र या दोघांमध्ये भेद मुळीच अवकाश नाही का? हा ग्रंथ नव्हे, हे काय वाचतो आपण, जो हा सगुण निर्गुण. हे कोण आहेत? प्रत्यक्ष श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्ण बोलले आणि हे कोण बोलतंय? आपल्याबरोबर आता कोण आहेत? आता आपल्यासोबत श्रीकृष्ण आहेत आपल्यासोबत. आता बघा, अशी आपल्या ज्ञानेश्वरी वाचताना ज्या दिवशी भाऊ होईल ना, त्या दिवशी तुम्ही म्हणले तसं एकटाच रडल माणूस, मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडेल. कधी कळेल? मी जे वाचतोय तो माझ्याशी संवाद करणारा कोण आहे? स्वमुखे आपण सांगत असे श्री विष्णू. कोणाला सांगतोय? मी अर्जुन आहे आणि माझ्याशी बोलणारा कोण आहे? अरे हंबरडा फोडून मोठ्याने ओरडू शकतो माणूस. हे त्या गीतेचं महात्म्य कळण्याचं काय आहे? लक्षण आहे. कारण या गीताशास्त्रात एक श्रीकृष्ण वाच्य व वाचक या गोष्टी प्रसिद्ध व सर्वांना ठाऊक आहे. बघा, या गीताशास्त्रात एक श्रीकृष्ण वाच्य व वाचक आहेत. या गोष्टी प्रसिद्ध व सर्वांना ठाऊकच आहेत. बघा, या गीतेमध्ये एक श्रीकृष्णच वाच्य आणि काय आहे? वाचक आहे, बोलणारा, वाचणारा आणि जे वाचतोय ते. बरोबर ना साहेब? वाच्य म्हणजे कोण? वाचतोय तो आणि जे वाचतोय ते. आपण जर घरी ज्ञानेश्वरी वाचत असेल तर आपण कोण झालो? श्रीकृष्ण. आणि काय वाचतोय? श्रीकृष्णच वाचतोय. सांगा बरं, कै आईशी दशा येईल माझ्या अंग. मला असं कधी वाटेल का माझी कृष्णाच्या संगतीत भेटगाठे? बघा, कारण या गीताशास्त्रात एक श्रीकृष्णच वाच्य व वाचक आहेत. या गोष्टी प्रसिद्ध व सर्वांना ठाऊकही आहेत. आहे का सर्वांना ठाऊक? आहे का? आहेत? नाही, सगळ्यांना ठाऊक नाही. और सगळ्यांना जरी ब्रह्मज्ञान भेटले तरी सुद्धा त्यात सुद्धा काय असं वाटत नाही सगळ्यांना. मी काय वाचतोय? श्रीकृष्ण वाचतोय. आणि कोण वाचतोय? मी श्रीकृष्ण वाचतोय. अजून आपल्याला वाटत नाही म्हणून तुकोबारायला म्हणावं लागलं, देहाचा विसर पाडी मज. या गीतेत अर्थापासून जे फल मिळते तेच गीतेच्या पाठ करण्याने निसंशय मिळते. बघा, आता कसं सांगतात ते, काय सांगतात? पाठ केलं तरी तेच आणि अर्थ समजून घेतला तरी तेच फल. आज जसे अर्थज्ञान व पठन फलदृष्ट्या एकच योग्यतेचे आहे, तसे वाच्य व वाचक यांचे ऐक्यही सिद्ध करणारे गीताशास्त्र आहे. पहा, या गीतेच्या अर्थापासून जे फल मिळते तेच गीतेच्या पाठ करण्याने निसंशय मिळते. बघा, असं बोललंच पाहिजे. आपण जेव्हा वाचू तेव्हाच आपण त्याचा अर्थाशी समरस राहण्याचा प्रयत्न करू. पहिलं पाऊल असंच टाकावं लागणार आणि कळणार नाही का? अरे ज्या अर्थी त्या दिशेने चाललाय म्हणजे तो ती प्रवास चालू झालाय म्हणजे मुक्कामाच्या जागेवर
फक्त मध्ये त्यांनी काय करून द्यायचं, लिंक तुटून द्यायची नाही. अर्थापासून जे फल पाठ करण्याने निसंशय मिळते. जसे अर्थज्ञान व पठन फलदृष्ट्या एकच योग्यतेचे आहे, तसे वाच्य आणि वाचक यांची ऐक्यही सिद्ध करणारे हे गीताशास्त्रे. बघा, फळ वाचणारा आता सगळं ऑल इन वन टोटल काय म्हणतात ते, म्हणून ते म्हणतात त्यांची दृष्टी कशी झालेली. वाचणारा कोण आहे, जरी त्याला माळ नाही घातलेली, त्याला अनुग्रह नाही, त्याची स्थिती नाही झालेली, तरी सुद्धा कोण येतो का, त्याची माळ नाही घातली म्हणून तो नाही का नाही कृष्ण. माळ नाही घातली खुशाल, माळ घातली तर घातली, अजून गुरुच केला नाही, गुरु केला नाही तर केलं पण अजून चिंतनच करत नाही, म्हणजे कसा झाला तो, आता तो कच्चा आहे की नाही. अरे तरी सुद्धा तो पक्का आहे. कोणाकडून पक्का आहे तो, इकडून ज्ञानाकडून पक्का आहे तो. आणि त्यांनी काय विचार करायचा, अजून मला वाटत नाही तर मग काय कसं रे ते बघू आपण, असं केलं पाहिजे. कळालं तरी ब्रह्म आणि नाही कळालं तरी अरे ते ब्रह्मच आहे. म्हणून मला आता या गीतेविषयी जास्त समर्थन करण्यास काही विषयच उरला नाही, कारण गीता ही साक्षात भगवंताची शब्दमय सुंदर सुशोभित मूर्ती आहे असे समजा. आपल्या घरी ज्ञानेश्वरी असली पाहिजे, 2 पाहिजेत ज्ञानेश्वर्या. का, मामासाहेब काय म्हणतात, साखरे बाबा काय म्हणतात, एक सुबोध ज्ञानेश्वरी ती काय म्हणती. मोबाईल आहेत ना, सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळं ॲक्युरेट आहेत आपल्याकडं, ह्या गोष्टी नाही आपल्याकडं. का, तेवढं आपण त्याला रिस्पॉन्स देत नाही, जेवढं पाहिजे तेवढं आपण त्याला किंमत देत नाही. इतर आम्ही पण रिक्षा चालवतो ना, आपण बी रिक्षा चालवतो ना, आपण बी चालवतो ना की गव्हाणे साहेब. आणि आपल्या रिक्षामध्ये चंदूबाबाच्या रिक्षात फरक आहे का नाही. ठेवणमध्ये ठेवणीमध्ये पण नाही. हां, तिची टायर ठेवणे, ग्रीसिंग वेळेच्या वेळेवर करणे सारखी. आपल्या तर त्यांच्या गाडीत काहीच फरक नाही. बरोबर, मग हे तर एकदम परिपूर्ण आहेत साहेब. कारण विशेष असं झालं आहे, कळू नाही ते नाही कळू, काय सगळं ठीक आहे. बरं आहे, हे पण मला तुमच्याकडून शिकायचं आहे. पण तुम्हाला हे बी शिकायचं आहे कोणाकडून, चंदूबाबाकडून. म्हणजे काय करायचं आहे, गाडी साफ करायची, करून ज्ञानेश्वरी वाचायची, असं त्यांना सांगायचं आहे. 1 महिन्याशिवाय हे धुत नाहीत, आणि रोज धुतल्याशिवाय गाडी बाहेर काढत नाही. म्हणून मला याविषयी जास्त समर्थन करण्यास विषयच उरला नाही, कारण गीता ही साक्षात भगवंताचीच शब्दमय सुंदर सुशोभित अशी मूर्तीच आहे असे समजा. या इतर शास्त्रांचे वाचन करून त्या विषयाची अर्थज्ञानरूपी फलप्राप्ती झाली, म्हणजे ते शास्त्र आपण स्वतः नाहीसे होते. एकदा बोध दिला ना का बोध काय होतो, संपला जातो. हा, कावळा बसलाय ते घर आहे, मग आता आपण कावळ्याकत बघत बसायचं का घरात घुसायचं. कावळा हे फक्त काय आहे, तसं तुम्हाला तिकडे नेता तुमची प्रत्यक्ष वेळ झाल्यानंतर इतर शास्त्रांचे वाचन करून त्या विषयाची अर्थज्ञानरूपी फलप्राप्ती झाली, म्हणजे ते शास्त्र आपण स्वतः नाहीसे होते. तसे गीताशास्त्र नाही तर ते हे ओतप्रोत सगळे परब्रह्म स्वरूपच आहे. इतर शास्त्रांमध्ये काय थोडंसं दिलेलं आहे ना, लोणचं पापड तुमच्या भाषेत असं केलं का, हा ग्रंथ घरी ठेवला का भूतबाधा होत नाही. मग आपण ग्रंथ का घेऊन ठेवलेत घरी, बाधा. आणि ज्ञानेश्वरी पण घरी असली का भूतबाधा नाही होत. पळे भूत बाधा, किंवा भूत म्हणजे काय, आता ते भूत नाही, आपल्या मागं हे भूत लागलेले देहरूपी, ते आपोआप गळून पडेल. इतर शास्त्राप्रमाणे हे नाही, हे पूर्ण परब्रह्म स्वरूप आहे म्हणतात. आता हे का असं बोलणार, मग भागवत नाही का, इतर नाहीत का, इतर शास्त्र तशी नाहीत का. अरे पण तुम्ही जे निरूपणाला विषय घेतला ना, त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय पाहिजे, अत्यादर पाहिजे. कोणता ग्रंथ समजला जातो, ज्या वेळेला त्या ग्रंथाबद्दल तुम्हाला अपार श्रद्धा आहे, तेव्हा ते स्वतःहून तुम्हाला समजून सांगतं. तेवढी तुमच्यावर श्रद्धा असली का तो असा फलरूप होतो. म्हणून आता हे का बरं वर्णन करतात सगळ्यांमध्ये, हे का, कारण आता माझा विषय कोणता आहे, जे गावी करावा वास तेथे नसावे उदास. म्हणून मला हां बघा, जो ही गीतारूपी तत्व माझ्या मुलांना पोचवतो, हो, आणि त्या गीतारूपी आईची चुकलेल्या या समाजामध्ये बाळकांची जो गाठ घालून देतो, तो माझा अंश देव म्हणतात बा. बघा, जो गीतेची आणि भक्ताची गाठ घालून देईल, आईची पोराची गाठ घालून देईल, तो शरीर पडल्यावर कुठे जाईल. मग करायचं का नाही प्रवचन कीर्तन, द्यायचं का नाही लोकांना नाम, त्याची स्थिती करून घ्यायची नाही. अरे हेच करणं आहे आम्हा काम, आपल्याला दुसरी कामं नाहीत. ते उर्मी पण उठायला पाहिजे, मला हेच करायचं आहे आता.
हो बस बाकी नाही. कोण आता मला भेटलो होतं ते म्हणले हे जी करणे या मग काम आपण ज्यांच्या घरी जेवलो होतो यांचे ते काय म्हटले, म्हणलं आता पुढे काय ठरवले तुमच्यासारखा प्रश्न. 11 वाजले होते त्यांच्या घरात. तेव्हा म्हणलं पुढे काय ठरवले तुम्ही. ते म्हणले तुमचं ऐकलेलं आहे हेची करणे आम्हा काम. कोणाला आपल्याला करायचं आहे का नाही हे काम का नाही करायचं. नाही करायचं. गव्हाणे साहेब म्हणतात प्रामाणिकपण आहे. हो नाही करायचं नाही करायचं. कारण ते आणि जर नाही करायचं म्हणलं तर अर्जुना तुला लढाई करायची का नाही. तू नाही म्हणलं तरी तुझ्याकडून तो करून घेईल. त्यांनी करून घेतलं पाहिजे. बाबा म्हणतात चकवे बाबा आंब्याने त्या झाडाला सोडलं पाहिजे, त्या देठाला सोडलं पाहिजे आणि देठाने सुद्धा त्या आंब्याला सोडलं पाहिजे तर तो आहे. आणि जर मधीच अगोदर गेला तर इजाळलेली कैरी होईल. इजाळलेली माहिती का तुम्हाला. म्हणून मला आता या गीतेविषयी जास्त समर्थन करण्यास काही विशेष उरला नाही. कारण गीता ही साक्षात भगवंताचे इतर शास्त्रांचे वाचन केले असता अज्ञानरूपी अर्थज्ञानरूपी फलप्राप्ती होते. म्हणजे ते शास्त्र आपण स्वतः नाहीसे होते. हे गीताशास्त्र तसे हे नाही, ते परत भरून पुरून काय उरलेलं आहे असं आहे. हे उत्प्रोत सगळे परब्रह्म स्वरूपच आहे. कोणताही एक शब्द आपल्यामध्ये चेंजेस घडवून आणू शकतं. ती अक्षरी नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका प्रगटविली देवे श्रीकृष्णे. देवाचे दयालुत्व काय सांगावे. अर्जुनाचे निमित्त करून सर्व जगावर कृपा करण्याकरता श्रीकृष्णाने दुर्लभ असा ब्रह्मानंद गीतेत कसा प्रगट व सुलभ करून ठेवलाय. बहु आहे असा आहे देव. तुम्हाला म्हणतो तुमचं काम करून घ्या, ज्ञानेश्वरी वाचा. हो मग ज्ञानेश्वरी वाचल्यावर कळेल आपला अंतिम ध्येय काय आहे, ते इथं कुठे पूर्ण होऊ शकतो. असे संत कुठे भेटू शकतात. असे संत भेटले तर त्यांच्याकडून नेमकं काय घ्यायचं ते ज्ञान घ्यायचं. ते ज्ञान घेतल्यावर त्याचं काय करायचं, ध्यान करायचं. तोपर्यंत ध्यान करायचं. अष्टसात्विक भावाने बोध होत नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. मग पूजा जप ध्यान त्या माणसाला नाही, पण तोपर्यंत दिशा देणार हे आपल्याला घेऊन जाणार. कारण आपल्याला कोण सांगणार आहे, आता आपल्याशी कोण बोलणार आहे. श्रीकृष्ण भगवान. जसा पूर्णकला युक्त चंद्र चकोराच्या निमित्ताने प्रकाशित होऊन त्याने तापलेल्या तिन्ही लोकात शांत केले. बघा तापलेला साखा दिवस, पण चंद्र उगवल्यावर कसं होतं, आला शीतळ शांतीचा वारा. अथवा गौतमाच्या निमित्ताने कळी काळ रूपी तापाने तापलेल्या पीडित झालेल्या जीवाच्या दोषांची निवृत्ती करण्याच्या उद्देशाने श्रीकृष्णाने गंगेचा ओघ या मृत्यूलोकी जसा पाठवून दिला. कशाने तापलेले, कळी काळ रूपी तापाने. तिकडे नसेल कळी काळ रूपी तापाने, नुसते तापाने असतील. म्हणजे दुपारच्या बाहेर उन्हाळ्यात कशा आपण मेळाव्या गेल्यावर आंघोळीला जातो नदी असल्यावर आहे ना, मग ओवीमध्ये पण असू शकतं. बघू बरं का गौतमाचे निमिषे कळी काळाचे ज्वारादित्योद्देशे पाणी ढाळू गिरीशी गंगेचा केला. कोणती गंगा, तैसे ज्ञान गंगे न्हाले न्हावणी पूर्णत्वाद आले शांतीसी आले पालव नव्हे. झाला म्हणजे काय, पूर्ण झाला. कोणत्या गंगेत, ज्ञानरूपी गंगेत. त्याप्रमाणे पार्थरूपी वत्साचे निमित्त करून श्रीकृष्ण रूपी गायीने हे गीतारूपी दुबदे सर्व जगाला पुरेल एवढे दिलेले आहे. सगळ्यांना पुरून उरेल अशापर्यंत तैसे गीतेचे दुबते वत्स करून पार्थाते दुभिन्निली जगा परते पुरते श्रीकृष्ण गाय. या गीतारूपी गंगे जरी जीवाभावाने स्नान कराल तर हेच म्हणजे गीतारूपी म्हणजे ब्रह्मरूपच तुम्ही व्हाल. बघा काय, तुम्ही जर याच्यामध्ये आंघोळी केल्या तर तुम्ही काय होणार, ब्रह्मरूप होणार. एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. बघा अथवा नित्यपाठ करण्याच्या रूपाने नुसती जीवच ओली कराल तरीही गीता रूपच व्हाल. नित्यपाठ जरी नियम केला तर नेम करायचा, रोज वाचायचं. मी तुम्हाला सांगतो तुमच्यामुळं नियमामुळे माझ्याकडून वाचन होतं, नाही तर मी घरीसुद्धा असं वाचणार 100% सांगतो. एवढ्या तीव्रतेने आणि 1.5 तास असं नाही वाचणार. कारण काय, चालते अर्धा तास झालं, पाऊण तास झालं, बस झालं. तुम्ही नियम करायचा आहे त्याच्यामध्ये. म्हणतात होय अधिकारी सर्वता तो. 91 रुपये आले बघा, पैसे डोक्यात येत ना आपल्या. येथे जीवे जरी नहाल तरी हेच कीर व्हाल ना तरी पाठ मिशे तिंबाल जीभची जरी. बघा इथे जीवे जरी नहाल तरी तेच कीर व्हाल. कारण हे कसं आहे,
कृष्ण आहे. आणि तुम्ही याच्या जर आंघोळ केले तर कोण होणार तुम्ही? कृष्ण. आणि जिभेनी नुसतं म्हणलं तरी पाठ मिशे तिंबाल जिभची जरी तरी लोह एक अंशे झगडल्या परिसे. बघा तरी त्याचं काय होणार? एका बाजूने जरी लोखंड टच झालं परिसाला तरी अख्ख्या बाजूने काय होणार? त्याचं सोनंच होणार आहे की नाही. परिसाचे बघा, परिसाचे सामर्थ्य असे आहे की त्यांनी लोखंडाचे एके बाजू स्पर्श केला असता सर्व लोखंडाच्या इतर सर्वही भागाची आपोआप सुवर्णच होते. सगळ्या बाजूने चिटकवला पाहिजे का नाही परिस? एका बाजूने चिटकवलं. तशी गीता म्हणजे श्रवणाने पठनाने मोक्षच. कोणत्या अँगलने तुम्ही जा ती तुम्हाला आपल्या. आणि आपण पहिले कसे होतो? आपल्या ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, कळाली पाहिजे. चला शास्त्री बाबांचे ऐकायला जाऊ. चला आता ज्ञानेश्वरी 8 दिवस प्रवचने, त्याला ज्ञान होतं बरं का. जो प्रवचनाला जातो त्याला ज्ञानेश्वरी समजते. आणि जो नुसतं कीर्तनाला जातो तो नुसतं अभंग पाठ करीन, पण ज्ञानेश्वरीकडे त्याचं लक्षण आहे. हा माझा परीक्षण आहे. भजन करणारा फक्त भजनालाच येईल, मग त्याला सांगावं लागत नाही, परंतु प्रवचनाला येणार नाही. कारण का? तुम्हाला जर समजून घ्यायचं तर सर्व बाजूने आपण केलं पाहिजे. एकच अँगलनी नाही जायचं, सगळं करायला पाहिजे. बाबा म्हणतात सगळ्याची काय घेतली पाहिजे? अनुभूती घेतली पाहिजे. कुठे आलो होतो आपण? 93 ना. हां बघा, या इतर सर्व भागाची आपोआप सुवर्ण होईल. एका बाजूने परिस टच झाला तरी सगळी बाजूनी लोखंडाचं काय होईल? सोनं. तशी गीता पाठ रूपी वाटीतील एक श्लोकाचे पद मुखाला लावता न लावता तोच ब्रह्मत्वाची पुष्टी तुमच्या अंगात येईल. वाटी कशाची घेतलेली आहे? गीतेची वाटी, त्याच्यात टाकलेले अमृत. आणि ती ओठाला लावली न लावली तर तुम्ही काय व्हाल? आत गेली का? बस तुमच्या मुखात फक्त ती अक्षरे आली तरी तुम्ही ब्रह्मरूप व्हाल. अथवा गीता पाठ करण्याविषयी तोंड वाकडे करून जरी नुसते कुशीवर पडून राहाल. बघा गीता पाठ करण्याविषयी आपण आपलं द्यायचं लावून मोबाईलमध्ये आणि झोपायचं तरीसुद्धा वाकडे तोंड करून बसले तरी वाकडे तोंड करून बसतात का गीता ऐकायला? हो, बसू शकतात. तरी पण तुमचा फायदा 100% होईल. अथवा गीता पाठ करण्याविषयी तोंड वाकडे करून जर नुसते कुशीवर पडून राहाल, गीता पाठ करणाऱ्याच्या मुखातील नुसती अक्षरे तुमच्या कानात जरी पडली, मोबाईल मधली सुद्धा, किंवा प्रत्यक्ष कोण ऐकतंय गावामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण झाले तरी गावावर परिणाम होईल. कारण त्याचं काय होतं? असं रिंगण होतं, अशा लहरी उमटत असतात. बघा सप्त्याच्या काळात एक वातावरण वेगळंच असतं. तरी तोच हिशोब गीता पाठरूपी करणाऱ्या मुखातील नुसती अक्षरे तुमच्या कानात जरी पडली तरी तोच हिशोब म्हणजे त्याचेही फल मोक्षच लाभते. वाचली तरी आणि ज्याला वाचता नाही त्यांनी नुसती ऐकली तरी पहा नुसती हिशोब होतो म्हणजे त्याचे फल मोक्षच मिळतो. गीता वाचली तर काय मिळतो? 100% मोक्ष मिळतो. 100%. पण कशी ती आपण समजून घेतली पाहिजे. बाई संतांचे कारण जसं समर्थदाता कोणालाही नाही म्हणून विनमुख लावित नाही, तसे गीतेचे औदार्य असे आहे की जी आपल्या श्रवणाने पठणाने व अर्थज्ञानाने मोक्षाशिवाय अलीकडील कमी दर्जाचे दुसरे फळच देत नाही. पोरं, घरदार, जमीन जुमला ते नाही देत ते, पण त्याला काय बाय प्रॉडक्ट म्हणतात काय? ऊसाच्या साखर कारखान्यातून कागद पण निघतो काय साहेब? बरोबर ना. हां तो ब्राह्मण स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होईल. बघा तुम्हाला काय कमी दर्जाचं फळच नाही देणार. काय देणार? डायरेक्ट नाही. पण आपल्या संप्रदायाला मोक्ष नको आहे. तुमचा संप्रदायच कोणता आहे कळा नाही आता. म्हणून बघा 95 बघूया आपण. जे हे श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्षावृते जैसा समर्थदाता कोणा ते नास्ती न म्हणे. समर्थदाता कोणाला नाही म्हणत नाही, तशी गीता ही मोक्षाशिवाय दुसरं काही देऊ शकत नाही. बघा या दोन्हीचे साधन स्थळ काय? अविद्यानाशवे स्थळन मोक्ष पादान फळ. ज्ञानेश्वरी भगवद्गीता वाचली म्हणजे मोक्षच भेटतो. मोक्ष नको असेल म्हणत असेल तर समजायचं ते एकदम परिपूर्ण तरी असतील, त्याला नको आहे. बरोबर परिपूर्ण होतं तेव्हा त्याला ते प्रयोजन संपलं, त्याला सर्वच सगळ्या गोष्टी झाल्या. पण जोपर्यंत काही कळत नाही तोपर्यंत त्याला एक काहीतरी उद्दिष्ट दिलेलं आहे.
95 वाचली ना आपण. कारण समर्थ दाता कोणा श्रवणाने पठणाने अर्थज्ञानाने मोक्षाशिवाय अलीकडील कमी दर्जाचे दुसरे फळच देत नाही. म्हणून सुज्ञ पुरुषाच्या समागमाने गीतेचेच सेवन करावे. कोणाच्या? ज्याला कळालेले अनुभवाला आलेले त्याचं नाव शुद्ध पुरुषाच्या समागमाने. शुद्ध कशाला? ज्याला आत्म्याचा बोध झालेला आहे बस. म्हणजे तुम्ही आंघोळ पांघोळ आणि ते सगळे असा पट्टा बिट्टा रंगून बिरून त्याला शुद्ध नाही म्हणत. ते बाह्य अंग आहे पण अंतरंगाने शुद्ध झाला पाहिजे. सुज्ञ आहे का? शास्त्राचे सेवन करून बघा. म्हणून सुज्ञ बरोबर पुरुषाच्या समागमाने. शब्द म्हणून काका तुम्ही पाहिजे सुज्ञ. बघा त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी नाही तरी सुद्धा ते सांगतात. आणि तुमच्याकडे ज्ञानेश्वरी तुम्ही का नाही बोलले? असं आहे काय? सुज्ञ पुरुषाच्या समागमाने. आणि अजून पण येणार का? जाणे भक्तीचा त्याचं शेवटचं चरण काय? जाणे भक्तीचा जिव्हाळा. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि भक्ती जाणे तोची सिद्ध. सिद्ध बी आणि शुद्ध बी. पा सुज्ञ पुरुषाच्या समागमाने एका गीतेचे सेवन करावे. या वाचून इतर शास्त्राचे सेवन करून काय करायचे आहे? माऊली असं तुम्ही का म्हणता? आम्ही जे निरूपणाला घेतलं त्याच्याच मत सांगणार. अभंग जो घेतलाय त्याच्याबरोबर बोलणार का दुसऱ्या अभंग बोलणार? व्यासांचे ऐश्वर्य सांगतात आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांची आकाशात जे नुसते मोकळे संभाषण केले ते श्री व्यासांनी तळहातात घेता येईल इतके सुलभ केलेले. पा आता ते सांगतात. आता व्यासांचे ऐश्वर्य सांगतात. ट्रॅक काय झाला? चेंज. आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांनी आकाशात जे नुसते मोकळे भाषण केले. काही लोक म्हटले होते बघा, तुम्हाला कोणाला ऐकण्यात असेल तर हरियाणामध्ये काय कुरुक्षेत्र, उत्तराखंडमध्ये, ठीक आहे कुठं असेल ते, तिथे म्हणतात जिथे युद्ध झालं ना तिथे अजून भगवान श्रीकृष्णाच्या मुखातले असे ते जर चेक केलं ना तर असे त्याचे लहरी दिसतात त्या श्लोकांची. असे त्याच्यावर वेव्ज जर टाकली ना तर असं आहे म्हणतात. एवढी पॉवर आहे तिथे गेल्यावर थोडासा ते होता. आता ती नाही आपल्याला कळायचं. पण ते दोघं जण भाऊ होते कृष्ण लग्न करायचं म्हणले. मोहिनीशी तिचं नाव काय त्यांचं त्या दोन भावांचं? हा सुंद उपसुंद, ठीक आहे ना. त्या दोन भावांचं जिथं भांडण झालं ना तिथं गुंजाबाबा म्हणतात आपण जर गेलो ना तिथे स्नान वगैरे कराय, पार जोडीदार असले तर तिथे गेलो काहीतरी भांडण काढतातच. ते निघतंच म्हणले आपण किती जरी आपल्याला माहिती तिथे गेलो भांडण होतं बरं का, पण काहीतरी खुरपं काढणार आणि भांडण निघणार. हा हे पटलं आपल्याला. कारण दोन भावांच्या तिथे काय त्या लहरी आहेत, पण गीतेच्या लहरी म्हणलं असं म्हणून वाटत नाही. अरे अविश्वास आहे ना, हेच मुख्य आपलं पतनाचं कारण आहे. मोकळे संभाषण केले या आकाशात, हे वाक्य येत नाही. जाधव साहेब म्हणतात तुम्ही जर एखाद्या गावात अनुग्रहित व्हावं असं वाटत असेल, कोणीच ऐकत नाही, गावाच्या एखाद्याच्या घराच्या मागं जायचं आणि असं खड्डा खंडायचा, इथे सगळे नामधारक व्हावेत, इथे सगळे नामधारक व्हावे आणि माती गाडून यायची. होणार म्हणणे तुमची वासना जशी असेल ना तसं होणार. पण आपण काय म्हणणार असं कुठं होतं का? मग 100% काय असं होणार नाही. ती व्यासांनी तळहातावर घेता येईल इतके सुलभ केलेले. करतळी आवळे देव एवढा सोपा आहे हो. एखादी वस्तू हातात जशी दाखवत आहे ती हा असा आहे असा आहे तसा ईश्वराचं साक्षात ज्ञानोबा आहे म्हणतात. करतळी आवळे, पण तुमचा भाव काय झाला पाहिजे? भाव बळे, मग तो परमात्मा आकळे. आणि भाव न बळे तर एरविना कळे. आणि मग असं जर झालं तर करतळी आवळे 100%. तुम्ही फक्त देवा कारणे भाव तस्मात. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. इकडे ना 95. हां बरोबर. जेव्हा बघा तळहातावर दिलं असेल, जेव्हा आई मुलाला प्रेमाने जीव घालण्यास बसते तेव्हा त्या मुलाला जशी गिळता येईल तसे लहान लहान घास करते. आई कशी करते? चिवचा काऊचा असं करून करून त्याला. कारण का माहिती का, तो जेवला म्हणजे पोट कोणाचं भरणार आहे? 100% आईचं पोट भरणार. हो. किंवा अफाट जो वायू तो आपल्याला हवा तेव्हा घेता यावा म्हणून शहाण्याने जशी पंख्याची योजना करून त्याला आपल्या अधीन केला. बघा
तसे शब्दाने जे कळवायचे नाही ते अनुष्टुप छंदात तयार करून स्त्री शूद्र आदी करून सर्वांना बुद्धीला ते कळेल इतके सुलभ करून ठेवलेले, असं ते याच्यात आणून ठेवलेले बरोबर, आणि ते कोणालाही कळेल. स्वाती नक्षत्राच्या पाण्यापासून जर मोती उत्पन्न झाली नसती तर ती सुंदर स्त्रियांच्या अंगावर कोठून शोभिवंत झाली असती. नाथ ब्रह्म जर वाद्यात आले नसते तर नाथ करायला कानांना, तर नाथ आपल्या कानांना कसा कळला असता. फुले जर सुगंधयुक्त झाली नसती तर तो सुवास नाकाने कसा घेता आला असता. गोडी जर पक्वान्य झाली नसती, बघा गोडी कोण झाली पक्वान्न झाली डायरेक्ट, तर ती जिभेला कशी घेता आली असती, तर ती जिभेला कशी घेता आली असती. आरसा जर नसता तर डोळ्याला आपले रूप कसे पाहता आले असते. आश्रय विषय रहित स्वरूप भूत द्रष्टा जो गुरु, तो जर दृश्य पंथात प्रविष्ट झाला नसता, म्हणजे कल्पित दृश्य भावास प्राप्त झाला नसता, तर तो उपासकाच्या उपासनेस कसा स्वाधीन झाला असता. निर्गुण बाबा व्यापक आहेत 100%. बाबा जळीस्थळी आहेत सगळे आहे, पण जळीस्थळी या आकाशातून येऊन कोण अनुग्रह देईल काय आपल्याला. मग त्याला काय घ्यावं लागला, देह घ्यावा लागला. कोणाला घ्यायला लागल्या, ईश्वरालाच. बघा किती नंबरची ओळ वाचली, गोडी जर पक्वाने, आश्रय विषय रहित स्वरूप भूत द्रष्टा जो श्री गुरु, त्या गुरुला बाकीच्या कोणत्या गोष्टीपासून आनंद नाही मिळत. याच्यातून आनंद भेटेल त्याच्यात, तो स्वानंदाच्या मध्ये निमग्ने, त्यांनी कोणत्याही गोष्टीचा आनंद घेतला. तुम्ही आपण बघा बरं, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, अभंग ऐका, चिंतन करा, तरी आपल्याला सगळ्याचा आनंद कशाचा भेटणार आहे, आत्म्याचाच भेटणार आहे. हो, कशाही विषयातून जरी तुम्ही आनंद घेतला तर कशाचा आहे, त्यांना कोणता तरी विषय पुढं करायचा आणि मग आनंद होईल असं नाही. तो दृश्याच्या पंथात प्रविष्ट झाला नसता, म्हणजे कल्पित दृश्यभावास प्राप्त झाला नसता, तर तो उपासकाच्या उपासनेत कसा स्वाधीन झाला असता. तसे अगणित अनंत जर जे ब्रह्म ते गीतेच्या 700 श्लोकाच्या मर्यादित रूपाने जर प्रगट झाले नसते तर ते ब्रह्म कोणाला तरी प्राप्त होऊ शकले असते काय. इकडं पण ते सगळं आहे, पण ते याच्यात प्रगट झाले. साहेब वाचा बरं 4 नंबरचा अर्थ. श्री गुरु नाही त्याच्यात वाक्य, मग अगोदरची वाचा, मग ती एक मध्ये फरक आहे तुमच्या मत. द्रष्टा जो श्री गुरुमूर्ती, तो जर दृश्याच्या मार्गात पडला नसता, निर्गुण जो श्री गुरु, तो जर सगुण झाला नसता, तर तो उपासनेने कसा स्वाधीन झाला असता. बघा बरं, जर आपल्यासाठी गुरुजी जर देहात आले नसते तर आपल्याला कळालं असतं का आपण उपासना करत होतो ना, परंतु आपल्याला ते कळालं नसतं. तसा गीतेची जी श्लोक आहेत ते जर असे प्रगट न झाले नसते तर ब्रह्म कळालं नसतं. हां, तर 0 पै दावावे झाले तर एक बिंदुले पाहिजे. अद्वैत सांगायसाठी द्वैतामध्ये जावं लागतं. ते काल्पनिक द्वैत आहे, आता त्यांच्यामध्ये द्वैत आहे ते फिक्स नाही, आणि आपलं कसं फिक्स द्वैत आहे, आणि त्यांचं कसं कल्पनेचं द्वैत आहे. तसे अगणित अनंत जे ब्रह्मगीतेच्या 700 श्लोकात मर्यादित रूपाने जर प्रगट झाले नसते तर ते ब्रह्म कोणाला तरी प्राप्त होऊ शकले असते काय. प्रश्नचिन्ह. मेघ हा समुद्राचेच पाणी धारण करून वृष्टी करतो, तरी सर्व लोक पाण्याकरता समुद्राकडे न पाहता मेघाकडेच दृष्टी देतात, कारण मेघाच्या पाण्याचाच सर्वांस उपयोग होतो. समुद्र हा अमर्याद असला तरी त्याचा अन्नपानादिक व्यवहाराला कोणासही काही एक उपयोग होत नाही. म्हणून जे ब्रह्म वाणीला देखील प्राप्त होत नाही ते जर हे उत्तम 700 श्लोक रूप धारण करून होते ना. बघा, म्हणून ब्रह्मवाणीला देखील प्राप्त होत नाही. ते जर हे उत्तम 700 श्लोकात्मक रूप धारण करून होते ना, तर ते कानाने ऐकावायला किंवा मुखाने तरी वर्णन करायला येईल असे का झाले असते. काय वाक्य आहे ते. याकरता श्रीकृष्ण संभाषणाला श्लोक रचनाचा
करून गीता ग्रंथाचा प्रकार दिला, असा हा सर्व जगतावर श्री व्यासांचा मोठा उपकार आहे. 7 नंबरचा अर्थ वाचा साहेब, म्हणजे तुमच्या 6 नंबरचा. म्हणून जे ब्रह्मवाणीला देखील प्राप्त होत नाही आणि वाचेला प्राप्त होत नाही असे जे ब्रह्म, ते जर हे 700 सुंदर श्लोक होते ना, तर ते कानाने मुखाने भोगता येईल असे का झाले असते? हां, म्हणजे जरा उलट बोललेत. हा, उपरोधिक दृष्ट्या. हो, जर गीता नसती तर मग कळालं असतं का ते ब्रह्म? ते बघा म्हणतात. आणि वाचा जे न पवे ते हे श्लोक न होते बरवे. वाचा बोलू शकत नाही, पण ते हे जर श्लोक बरवे नसते तर जे बोलता येत नाही ते तुम्हाला आपल्याला कधीच कळालं नसतं. ठाकते कोणा नाही वाद तरी काने मुखे भावे ऐसे का होते? तर जसं तर ती गीतेत आले नसते श्लोकात, तर ते कानाला आणि आपल्या मुखावर येऊ शकले नसते. म्हणून व्यासांचा हा थोर किती नंबर? 8 नंबर. याकरता श्रीकृष्णाच्या संभाषणाला श्लोक रचना करून गीता ग्रंथाचा आकार दिला, असा हा सर्व जगावर व्यासांचा मोठा उपकार झाला आहे. त्या व्यासांच्या गीतेवर आपण व्याख्यान केल्याबद्दल महाराज परिहार देतात. आणि आता तोच हा गीता ग्रंथ होय, तो मी व्यासांची पदे पाहता पाहता शुद्ध मराठी भाषेच्या द्वारा ऐकण्याच्या मार्गास आणला. बघा, ती व्यासांच्या गीतेवर मी मराठीत टीका केली. ज्या ग्रंथाचे यथार्थ वर्णन करण्यासाठी व्यासादिकांची देखील ज्ञाने साशंक होऊनच वावरतात, त्या गीतेची मी एक गरीब अल्पमतीने व्याख्यान करीत आहे. अहो, गीतेचं वर्णन तसं फार अवघड आहे. नेमकं पक्क सांगता नाहीत. काही काही मोठे विद्वान लोक आहेत, ते म्हणणार आमचं असं ठाम मत आहे, असं आम्ही म्हणणार नाही. याच्याहीपेक्षा जर कोणाला चांगलं कळालं असेल तर त्यांनी सांगावं. याचा अर्थ त्यांची नम्रता पण आहे. फारच कळालं नाही असं नाही, पण असं होतं. बाबा म्हटले, चकवे बाबा म्हटले की एखाद्या वेळेला आपण त्या विषयाचं कधीच चिंतन नाही केलं, पण नवीन माणसाच्या मुखातून एखादं प्रमाण आलं तर त्याची उकल झटकन होऊन जाते. बघा, अहो, त्या गीतेचं वर्णन करायला पक्क सांगता नाही ते म्हणतात. ते पण साशंके, नेमकं असं बोलू का, तसं बोलू का? पण मी मात्र डेअरिंग केली. मी गरीबाचं मुलगा आहे, परंतु मी प्रयत्न केले. आणि ते कसे आहेत? ते श्रीमंत आहेत. पण मग मी पण कसं आहे? जयाची माहेरे श्रीमंत होती. तरी पण गीतारूपी ईश्वर श्री शंकर हा अत्यंत भोळा आहे. बघा, गीतारूपी या कोणी आता शंकर आहे. मग विष्णू का नाही म्हटले ते? कारण ती स्तुती कोणाची होईल? मग आपलीच आपण स्तुती केल्यासारखं होईल. तरी पण गीतारूपी ईश्वर श्री शंकर हा अत्यंत भोळा आहे. म्हणून तो जरी व्यासांच्या भाषणरूपी पुष्पमाला धारण करतो, तरी माझ्या मराठी ओवीरूपी दुर्वांकुरांसही नाही 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 म्हणत नाही. निश्चित बघा, व्यासांचं भारी काम आहे बा. ती पुष्पमाला आहे, पण माझ्या काय आहेत? दुर्वा आहे. पण ते म्हणत नाही त्या दुर्वा आहेत. चालेल, मला चालेल, दुर्वा पण चालेल. कारण देवभावाचा आणि संत भावाचे भुकेलेत का मान प्रतिष्ठान पैशाचे भुकेलेत? आणि क्षीर समुद्राच्या काठाला हत्तीचे समुदाय पाणी पिण्यास येतात. तेथे त्यांना तेवढी परवानगी आहे. तेथे चिलटांना तो क्षीर समुद्र घेऊ नका म्हणून माघारी लावतो काय? बघा, क्षीर समुद्र म्हणजे कशाचा? दुधाचा ना. हो, दुधाचं समुद्र जर केलं तर ती प्यायला हत्ती आले म्हणून चिलटांना नको म्हणतात का? ज्ञानोबराय स्वतःला काय समजतात? चिलीट. बघा, विद्या विनयन नम्रता अति महत्वाची. आणि क्षीरसमुद्राच्या काठावर हत्तीचे समुदाय पाणी पिण्यास येतात. तेथे त्यांना तेवढी परवानगी आहे. तेथे चिलटांना तो क्षीर समुद्र येऊ नका म्हणून माघारी लावतो काय? नुकतेच पंख फुटलेल्या पाखराला जरी फार उडता आले नाही तरी ते आकाशातच राहते व सर्व गगनाचे त्वरेने आक्रमण करणारा गरुडही त्या आकाशातच राहतो. हे आम्ही नवीन पाखरं आहेत, बारकाली. तो गरुड किती उच्च उडी मारतो भरारी आकाशात, आम्ही खाली. राजहंसाचे मंद चालणे गती सर्व जगात उत्तम ठरेल असे म्हणून इतर दुसऱ्या कोणी पृथ्वीवर चालूच नाही की काय? म्हणजे आम्ही काही करू की नाही? आम्ही बोलावं की नाही गीतेवर? महाराज, कलशास आपल्या पोकळीप्रमाणे पुष्कळ साठवण असल्यामुळे
त्यास पाणी पुष्कळ घेता येते, पण चूळ लहान असली तरी तिच्या पोकळीच्या मनाने ती पाणी भरून निघत राहत नाही काय. हो, कळशी नेली तर तिच्यात जाईल पाणी भरपूर, आणि आपण असं गेलं चूळ भरायला गेलो तरी त्याच्यात पण पाणी येणारच आहे. अच्छा, 2 मिनटं आहेत आपल्याकडे. किती नंबरची वाचली? 15. तिकडे जाऊ द्या. हा, मशालीचा आकार मोठा असतो, त्यामुळे ती पुष्कळ प्रकाशास धारण करते, आणि वात जरी लहान असली तर तिच्या मनाने तीही प्रकाशास धारण करतेच की नाही. हे काय सांगायचं त्यांना? मी छोटा अल्पमती आहे आणि ती व्यास मोठी महात्मे आहेत, परंतु मी त्यांच्या गीतेवर बोलू शकतो की नाही? बोलू शकतो. महाराज समुद्राच्या विस्ताराप्रमाणे त्या मनाने आकाशाचे मोठे प्रतिबिंब पडले दिसते, पण ते डबक्याच्या मनाने त्याच्या एवढे आकाश प्रतिबिंब पडतेच. आकाशात मोठं आहे आणि डबक्यात पण आहे काय? आहे आकाशच आहे. त्याप्रमाणे व्यासाधिकांच्या विशाल बुद्धींनी या ग्रंथाविषयी विचार करावा, मग आम्हीही आमच्या अल्पबुद्धीप्रमाणे ग्रंथ विवरण करावे. ही गोष्ट युक्तीला खरोखर जुळत नाही काय? आम्ही नाही काय करायचं का? करायचं ना, आपण करायचं. ज्या समुद्रामध्ये जलचरांसारखी मोठी मोठी जलचरे संचार करतात, ज्या समुद्रामध्ये मंदारचलासारखी मोठी मोठी जलचरे संचार करतात, त्यांचे वैभव पाहून शपर संज्ञक लहान लहान माशांनी तेथे पोहोच नाही की काय? छोट्या छोट्या माणसांनी देव मासा मोठा आहे तो उड्या मारतो म्हणून बारक्यांनी नाही करायचं का समुद्रात वास? अरुण हा सर्वांच्या अंगाजवळ असतो म्हणून तो सूर्यास पाहतो. मग अरुण हा सूर्याच्या अंगाजवळ असतो म्हणून तो सूर्यास पाहतो. मग पृथ्वीवरील जी लहान मुंगी आहे ती सूर्यास पाहत नाही की काही? यास्तव आम्ही प्राकृत जनांनी गीता आपल्या मराठी भाषेत वर्णन करून आणली तर ही गोष्ट अयोग्य आहे असे म्हणण्याचे मुळीच कारण नाही. कारण त्यावेळी विद्वान लोक होते, संस्कृत भाषा प्राकृतमध्ये आणतो अशी लोक होती, म्हणून त्यांना ते तपशील द्यायचा आहे. असो, आपण थांबूया. किती? 21. 1721 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि ओवी क्रमांक 1721ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे आपण पूर्ण विराम देऊया. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वात्मके दोषोनी मजल्यावे पसायलाने जे काळांची वेपटी सांडू या सत्तरी निवारण भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे निरदाव विश्वस्वरम सूर्य पाहू जो देवांची तो देवा हो प्राणी जात वर्षद सर्व मंगळी ईश्वर निशांची माती आली अडावर्त भूमंडळी वेद तुरा तुरा कल्पतरुची आरभ चेतना चिंतामणीचे गाव भूल तेजारभ पियुषांचे चंद्रमेचे लांछन मार्कंड देवा हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई त्रिलोकी भजनवादी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृश्य विजय होवावेची तमने श्री विश्वेश्वरा हो आओ लीलदान पसाहो येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती.